10,000चे आमदार आहेत तुमच्याकडे आणि एवढी रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये? सर 145 कोटी लोकसंख्या आहे आपली देशाची, तर त्यातली 10 कोटी लोक पकडा नॉन व्हेजिटेरियन, तरी वर्षाला 10 कोटी किलो चिकन लागते, कुठून द्यायचं? आणि माझं एक प्रत्येकाला विनंती सर, त्या पुस्तकांच्या बाहेर येऊन थोडंसं प्रॅक्टिकल जीवनामध्ये लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे ब्रँड कशामुळे बनतं? ब्रँड हा बनतो की तो ब्रँड आहे कोणाचा? तिसरी चौथीची मुलगी, तिला पिरियड्स हार्मोनल चेंजेस सर चेक करा किती प्रमाण वाढलंय. कॅन्सरचं प्रमाण चेक करा किती वाढलंय. टक्कल पडतोय, स्किनचे प्रॉब्लेम, लग्न होऊन 2 वर्ष झाले पोरगच नाही, काय होतंय? प्रॉब्लेम काय? महाराष्ट्रामध्ये अजून हे मेंटॅलिटी बदलली नाही, म्हणजे मुलावर विश्वास ठेवून तू बिझनेस कर, मी मदत करतो. पालकांना सर माझं एक म्हणणं आहे की सर एकदा तर आपला खेळ खेळावाच लागणार आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण बघा, आपल्यासारखेच हात पाय सगळं ना, पण इतिहास केला तर सर 350 वर्षानंतर पण आपण नाव काढतो. माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं होतं, स्वतःसाठी तर स्वतः माणूस सगळं करतो, पण दुसऱ्यांसाठी तू काय केलं, आणि तेव्हाच समाजामध्ये तुझी एक वेगळी ओळख होऊ शकते. स्वतःला गाडी घ्यायच्या आधी त्यांना गाड्या घेतल्यात, मी स्वतःला फोन घ्यायच्या आधी त्यांना फोन घेतलेत, मी स्वतःचं घर करायच्या आधी सर त्यांचं घर करून दिलं. मला घरचे म्हणायचे अरे आपला असेल तू त्यांनाच करतोय खर्च. मी म्हणायचो अगं नाही मम्मी, त्यांना जर आता सांभाळलं तर ते मला आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यभर सांभाळते. तुमच्या बिझनेसमध्ये आतापर्यंत अशा काही चुका झाल्या ज्या तुम्हाला परत आता पुढे नाही करायच्या, अशा काय आहेत का? माझं एकच म्हणणं आहे, माणूस चुकीचा निवडला तर तिथून पुढं प्रॉब्लेम चालू होतात. नमस्कार, कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर विथ सागर बाबर या पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे खूप स्पेशल गेस्ट जे सौरभ तापकीर नावाने ओळखले जातात. माझ्यासाठी ते स्पेशल का आहेत, कारण त्यांनी वयाच्या 26व्या वर्षीच 4,000 शेतकऱ्यांना व्यवसाय त्यांनी दिलेला आहे. 4,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं घर काय त्यांचं चांगलं घर हे चालवतात. आणि इतका दुर्मिळ हा विषय, म्हणजे हा कुणीच विचार केलेला नसेल, कोंबडी, शिशुपालन, कोंबडी, अंडी या विषयावर त्यांनी करोडोचा बिझनेस केला आहे. पण त्यांचे जे विचार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आहेत की आपल्याला समाजासाठी काय करायचं आहे, या सगळ्या विषयावर त्यांनी हा बिझनेस कसा केला, त्यांचं कॉलेज काय होतं, त्यांच्या वडिलांचं त्यांच्यावर प्रभुत्व काय होतं, वडिलांकडनं काय शिकले, हे सगळं आपण आज त्यांच्याबरोबर बोलणार आहेत. सर नमस्कार. सौरभ, नमस्कार सर. वेलकम. यस. तर सौरभ, तुमचं बालपण कसं होतं? बालपण सर म्हणजे बिझनेस कायम बालपणापासून होता? काय आठवतंय का की बालपणी काय केलेलं? आठवते मला. म्हणजे सर ॲक्च्युली जन्म झालता माझा, तेव्हा मी 5 वर्षाचा झाल्यानंतर वडिलांनी स्वतःचं घर बांधलं होतं. मग त्या 5 वर्षाची जी आधीची जी हिस्ट्री आहे तिथं असं होतं की पप्पांचं एक छोटं हॉटेल होतं, त्याच्या मागं किचन होतं, आणि किचनला चिटकून एक छोटीशी रूम काढली होती, तिथं सर माझा जन्म झालेला आहे. मग तिथून मी ते मला चांगलं आठवते की चहा, कॉफी, बेसिक गोष्टी पप्पा हॉटेलमध्ये विकत होत्या. आणि तिथून पुढं एक 5 वर्षापर्यंत मी ते मला अजून पण आठवतंय, ते अशीच एक चहा पकडायची किट हे असायची स्टँड, हिरव्या कलरचं यायचं ते, आणि त्याच्यामध्ये काचेचे ग्लास असायचे. बरोबर. आणि प्लास्टिकचं कोटिंग असायचं त्याला, हिरवं ते. हो बरोबर. ती तसली चहाची ती जाळी, आणि त्याच्यामध्ये चहाचे ग्लास पण मला आठवतात अजून. आणि तिथून प्रवास म्हणजे व्यवसायाची सुरुवात तिथूनच झाली, म्हणजे माझं डोक्यामध्ये यायचं. आणि तिथून सर हे जे हॉटेल होतं हे डांगे चौकात होतं. डांगे चौक पुण्यामध्ये, डांगे चौक आहे जो पुणे औंध रोडला. तर तिथून सर पिंपरी जवळ आहे, बरोबर, मार्केट मोठं. आणि तिथून एक स्टडी चालू झाला की इथून पप्पा उठायचे, दिवसभर दुकान सांभाळायचे, संध्याकाळी गाडीला पिशवी लावायचे, आणि तिथून पिंपरीला जायचे. पिंपरीहून होलसेलमध्ये मार्केटवरून वस्तू आणायच्या. मग त्या भेळ म्हणले की सगळ्या गोष्टी मिक्स करा, मिसळपाव म्हणले की म्हणजे रॉ मटेरियल आणणे आणि पक्का माल बनवणे. मग ते पिंपरीला गेल्यावर ते मोठं मार्केट आहे, तिथं स्वस्त भेटतं. मग तिथून ते सर हळूहळू गोष्टी चालू झाल्या. कारण आता समाजातला प्रत्येक माणूस सर 1-1 रुपये 2-2 रुपयाचं महत्त्व ठेवून काम करणं म्हणजे सर टक्केवारीवरती व्यवसाय चालू आहे. कॉम्पिटिशन किती वाढलंय, त्या गोष्टी वेगळ्या. मग तिथून एक गोष्ट कळाली की पैसे जर कमवायचे असेल तर सर थोडंसं बाहेर पडावं लागेल, मार्केट शोधावं लागेल, काही गोष्टी पक्क्या आणायला लागतील, काही कच्च्या आणायला लागतील. तिथून व्यवसाय सुरू झाला डोक्यामध्ये. ओके. तर तुम्ही म्हणाले 5 वर्षाचं असतानाच तुम्ही त्या
जाळीला हात लावला आणि तेव्हापासूनच तर मला पर्सनली वाटतं तेव्हापासूनच तुम्हाला बिझनेसचे संस्कार चालू झाले. येस. म्हणजे कस्टमरशी बोलायचं कसं, काय रॉ मटेरियल तुम्ही म्हणाले. त्याच्यामध्ये सर सगळ्यात मोठा एक किस्सा सर मला आठवतो अजूनही. हां, कितवीत अं, असताना? म्हणजे मी तर वर्षाचा होतो सर, 3-4 वर्षाचा. बरं. मला अजूनही आठवते चांगलं. हां, सर ते हॉटेल होतं. हॉटेलच्या बॅक साईडला खूप सारे वर्कशॉप होते, वर्कशॉप. हां, हां. अजूनही ते लोक करत असतील. हं, पण मला चांगलं म्हणजे माझं आठवतंय की तेव्हा सर पप्पा 2-3 वाजता म्हणजे नाईटला काम चालतात वर्कशॉपमध्ये, हं. वेल्डिंग वगैरे वगैरे. तर तेव्हा 5 रुपयाला चहा होता सर. बरं. अरे बाप. तर तेव्हा ते चहाचं तो एक ती किटली यायची, तिचं जे नरसळं असतं पुढचं, हां. त्याला कागदाने बंद करायचं कारण चहा गार होता कामा बरोबर, नये. बरोबर. वाफ जाऊ नये. बरोबर. तर तिथून तो चहाची किटली उचलायची, इकडं ते ही किटली ती स्टँड उचलायचं, कप हातात धरायचो मी. हं. आणि मी पप्पांसंग तेव्हा 2-3 वेळा चहा रात्रीचं विकायला गेलो होतो. अरे वा. म्हणजे आपल्याला डे नाईटचा दिवस रात्र तसलं काय बोलायचं नाही. म्हणजे थोडक्यात सर कारणं द्यायची नाही. हां. पण तुम्ही आता कधी पप्पांशी बोलल्यावर पप्पांना विचारलं का की तुम्ही हे मुद्दामून करायचे की है ना की हे संस्कार, का त्यांच्याकडे नाईलाज होता? नाही सर, मी हट्ट करून जायचो. अच्छा. मी हट्ट म्हणजे सर एक महत्त्वाची गोष्ट ती एक महत्त्वाची आहे की जिद्द आपल्या स्वतःमध्येच लागते. हां, ते काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हां. ते स्वतःमध्ये जिद्द लागते. आपल्याला कोणी उठवणार नाही. आता कोणता वडील लहानपणी आपल्या मुलाला कसं म्हणजे उठवणार काय वाटायचं वडिलांबरोबर जायचं 4-5 वर्षाचं असताना? सर तेवढं पप्पांचा आणि माझा लढा होता सर तेवढा. म्हणजे अजूनही भरपूर आहे. हां. कारण सर बिझनेस म्हणले की सर सगळ्यात पहिली बँक लागते. हं. आणि पप्पा म्हणजे प्रत्येक मुलाची सगळ्यात पहिली बँक असते. बँक आहे. सगळ्यात पहिली बँक आहे. नो अकाउंट खोलता पैसे. नाही पण मी तर म्हणेल तुम्ही लकी आहात. कारण कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून हे मेंटॅलिटी बदलली नाही. म्हणजे मुलावर विश्वास ठेवून पैसे लावणे किंवा मुलाला सांगणे तू बिझनेस कर, मी मदत करतो. एवढी थोडी थोडी बदलायला लागली. नाही सर, ह्याचा तसं सर मेंटॅलिटीचा विषय नाही सर हा. हा विषय मला असं वाटतं वैयक्तिक की सर आपण जर रिझल्ट दाखवला हं, तर कोणताही बाप पैसे लावायला तयारच आहे सर. हं. पैसे यावे असं कोणाला वाटत नाही. बरोबर. पण काय सर, समजा मला 1 लाख रुपये दिले हं, आणि माझ्यासारख्याला अजून कोणाला तरी 1 लाख रुपये दिले, त्यांनी ते बुडून टाकले. हं, मी 1 लाखाचे 1,10,000 रुपयेच करू द्या, पण केले ना. हं. मग तेव्हा तो जे कोणी कोणताही बाप असू द्या, तो त्याला मुलाला तेव्हापासून डेअरिंग करायला म्हणा किंवा त्याला सपोर्ट करायला म्हणा, तो चालू करतो. पण आपण नाही, पण ते आपला पहिले 1 लाख द्यायला काय करायला लागतं? पहिले एक द्यायला सर तेवढा तर विश्वास प्रत्येकाला ठेवायला लागेल. मी तेच मग म्हणतोय तुमचा ते. पॉईंट बरोबर आहे. हां, पहिले 1 लाख रुपये देत तोपर्यंत तेवढा विश्वास तरी जपला पाहिजे. आता नाही, सर मला काय वाटतं की तुम्ही तुमचे वडील बिझनेस करायचे. हां, तर भले तो छोटा असो मोठा असो डझंट मॅटर. बिझनेस असतो. बरोबर. बिझनेस करायचे त्यांना माहिती आहे बिझनेसमध्ये अप्स डाऊन्स असतात. कधी पैसे मिळतात, कधी मिळत नाही. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला बरोबर. है ना. पण जी लोक ज्यांचे पेरेंट्स आई वडील बिझनेस करतच नाही, बरोबर. ते पहिलं काय म्हणतात, पहिलं सिक्युअर्ड हो, पहिलं जॉब घे बरोबर. है ना. हे माइंडसेट कसं बदलायचं, काय तुमचा सल्ला राहील पालकांना? सर माझं असं म्हणणं आहे, परिस्थिती सर तो निर्णय चेंज करायला लावते सर आज न उद्या. ओके. माझ्या नजरेने सर ती पळवाट आहेत. बर. पळवाटा. आता मी पण सर फिरतो, माझे पण ओळखीचे लोक भेटले मला कुठेही. मी कुठं शॉपिंगला गेलो, केस कापायला गेलो या कुठं पण ते भेटतात. दादा काय नाही, खूप चांगल्या तुमच्या व्हिडिओ असतात, मी बघितल्या त्या. मग मी सर विचारलं, मग तुम्ही तर काय करता? नाही सर, मी इथं 1-1.5 वर्षापासून जॉईन झालेलो आहे. मी इथला आहे. आणि आउट ऑफ म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्याच्या बाहेरचेच असतात ते. इतर जिल्हे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात. आणि आता मी राहायला पुण्यामध्ये म्हणलं, मी शॉपिंगला काही खरेदी करायला किंवा कशाला पण मी पुण्यामध्येच फिरलो तर तिथं फिरलं सर मी बघितलं ना, तर ते जास्त मेन्शन मी ऐकलं की मी परमनंट आहे. आणि मग ह्या स्टोअरचं मी आता सर मला थोडंसं ते बिझनेस असल्यामुळं मला एक घाण सवय आहे की मी विचारपूस करतो किंवा कसं काय इथं, तू काय करतो इथं, कसं काय चालतं, काय आहे, म्हणजे मी त्याच्यामध्ये चाचपड करतो मी त्याच्यामध्ये. तर तेव्हा मला त्याच्यामधून पण अजून एक शिकायला भेटलं. काय नाही दादा, आपलं काही जात नाही, कंपनीचा लॉस होतो. कारण सर इथं धंदा होतो 4 लाख रुपये, पण कंपनीला ह्या गाड्याचं रेट भाडं आहे 2 लाख रुपये, आमच्या सगळ्यांचे पगार 2-4 लाख रुपये, आणि ते खिशातून कंपनी 3-4 लाख रुपये भरती, पण मी परमनंट आहे. तर सर म्हणजे चुकीचं आहे ना माइंडसेट. हा एक दिवस ती कंपनी बंद होणार आणि तुम्ही परमनंट सर राहणार. होतात ना होणार. असे कितीतरी उदाहरण आहेत आपल्या पुढं की 100 कोटी केले, मग या 10 पालकांना कोटी तुम्ही केले. काय सांगाल? पालकांना सर माझं एक म्हणणं आहे की सर एकदा तर आपला खेळ खेळावाच लागणार आहे. जन्म जर एकदा झालेला आहे. आता सर शिवाजी महाराजांचंच उदाहरण बघा, आपल्यासारखेच हात पाय सगळं,
सगळं ना. पण इतिहास केला तर सर 350 वर्षानंतर पण आपण नाव काढतोय. बरोबर. माझ्या वडिलांनी सर मला हे सांगितलं होतं अच्छा. की स्वतःसाठी तर सगळे जगतात, हम्म. पण समाजामध्ये अशी ओळख करायची की आपल्यामुळे लोकांना काहीतरी भेटलं पाहिजे, हम्म. त्यांचंही घर चाललं पाहिजे. स्वतःसाठी तर स्वतः माणूस सगळं करतो, पण दुसऱ्यांसाठी तू काय केलं, आणि तेव्हाच समाजामध्ये तुझी एक वेगळी ओळख होऊ शकते, वेगळं नाव होऊ शकतं की सगळ्यांना घेऊन चाललं तर, आणि सगळ्यांसाठी. मग जेव्हा तुम्ही ही 5 वर्षाची असताना ती किटली हातात घेतली है ना, बिझनेस सगळा बघितला, पहिल्यांदा पैसा हम्म. पैसा हम्म. हातात कधी आला आणि असं कधी वाटलं की आता ह्याला अजून कमवलं पाहिजे? सर सगळ्यात पहिल्यांदा पैसे आले सर, मी वडिलांसंग हॉटेलमध्ये तर मी काही बघत नव्हतो, लक्ष देतं, कारण सर माझं वय तेव्हा छोटं होतं. सकाळी उठलं की आपलं म्हणजे मी मनोरंजन म्हणून काहीतरी हा, पप्पांसंग मदत जायचो, म्हणून मनोरंजन. हा. हा मनोरंजन म्हणून, किंवा माझा कोणच आता मित्र नाही माझ्या संग खेळायला, काय करायचं चला पप्पांसंग. तर तेव्हा मी सर पप्पांसंग पिंपरीला जायचो. मग तिथं ते भाजी मंडई असते सर, हम्म. हिथं बटाटावाला तर तिकडं पण बटाटावाला आहे, मग ह्याला कधी, मग ते काही काही स्पॉट ठरलेले असायचे पप्पांचे, हिथं स्वस्त भेटतो, इकडं महाग भेटतोय, आणि फ्रंटला जे गाळे त्यांच्याकडे नाही शॉपिंग करायची, जे आतमध्ये गाळे त्यांच्याकडे चालायचं, कारण त्यांच्यापर्यंत लोक जात ना. मग हे सर ते गोष्टी घडत 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 ते आपण म्हणतो ना सर मराठी रांगड्या भाषेमध्ये दुनियादारी लय बघितली हम्म. कमी वयामध्ये. मग पप्पांकडे स्कूटर होती सर तेव्हा, लहानपणी मी असताना. तर तिथं मी पुढं उभं राहून जायचो, त्या स्कूटरला पुढं उभं राहायला, आणि मागं डबल स्टँडला लावायची, मागून किक मारायची, मग आपण पुढं बसायचं, गाडी चालवणार, त्याची घेर हातात असतात त्या स्कूटरच्या, कधी कधी आपण टाकायचे. हां. तर तिथून मग सुरुवात झाली. मग तिथून सर दुनियादारी कळायला लागली, आणि पैसे सर तुम्ही जे म्हणताय ते नंतर सर एक 10वी 12वी झाली माझी, तिथून सर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. मग तेव्हा काय तर तिथं सर पप्पांनी तेव्हा हॉटेल वगैरे बंद केलं होतं, कारण सर कॉम्पिटिशन वाढलं की पप्पांनी ते हॉटेल बंद केलं. आणि माझं एक प्रत्येकाला सांगणं आहे की काम जर व्यवसायात जर पडलं तर त्या व्यवसायाने आपल्याला पूर्ण आयुष्यभर जपलं पाहिजे, असा व्यवसाय करायचा सर. कारण सर ऑलरेडी व्यवसाय सेटअप व्हायला वेळ लागतो, तिथून परत ते आपलं रनअप होतं परत ते बंद पडलं म्हणजे शून्यापासून मागे येऊन परत चालू करायला खूप अवघड जातं. त्याच्यामध्ये सर काय कित्येक उदाहरणं आहेत की आयुष्य निघून पण गेलं. तर निर्णय चुकला की विषय संपला, आणि जर निर्णय आपण घेतोय तर त्याला पूर्ण सिद्ध करून दाखवायची ताकद पाहिजे, त्याच्याशिवाय परत. म्हणजे सर माझं असं म्हणणं आहे की एकनिष्ठ पाहिजे कोणत्या पण कामामध्ये, 10 धंदे करण्यापेक्षा एक धंदा केलेला कधी पण चांगला. आणि सर आता माझंच उदाहरण बघा ना सर, कुक्कुटपालन काय टॉपिक आहे का, संबंध नाही. पुण्यामध्ये कॉम्प्लेक्समध्ये बसून इंटरव्ह्यू द्यायचा कोंबड्यांचा, काही संबंध नाही, पण त्या व्यवसायाला एक व्यावसायिक स्वरूप देणं खूप गरजेचं आहे सर. बरोबर. एक मॉडेल असं तयार केलं सर मी की त्याच्यामध्ये सगळ्यांना पैसे भेटले पाहिजे, आणि हात वाढले पाहिजे, ते कामाकडे सगळेजण वळाले पाहिजे. आणि त्याच्यामुळे सर ते लहानपणापासून शिकत शिकत भरपूर गोष्टी मी व्यवसायामध्ये पण मांडल्या. आणि तेव्हा सर मी अजून एक गोष्ट शिकलो पप्पांसंग लहानपणीच, की सर मदतीला कोणतरी पाहिजे. आता काय झालं सर, ॲक्च्युली आमचं गाव चरवली, आळंदीच्या बाजूचं. पप्पा एकटेच हॉटेलमध्ये काम करायचे. आता जे व्हिडिओ बघतात ज्यांना हॉटेल वगैरे किंवा माझं लहानपण माहीत असेल त्यांना माहिती की पप्पा हॉटेलमध्ये एकटेच काम करायचे सर. म्हणजे वेटर पण तेच, काउंटर पण तेच, आचारी पण तेच, सगळं तेच. आणि कौतुकाने पप्पा सांगायचे मला की बघ मी अनेक जणांनी केलं पण असेल सर. आणि मला पप्पांना तेवढ्या बाबतीत मग मला आमच्यात वाद व्हायचा. पप्पाची माझी सर अनेक वेळा भांडणं झालेत, पण कशामुळं, व्यावसायिक भांडणं, स्वतःची पद्धतीवर व्यवसाय कसा करायचा तिथं एकटाच करतो मी. आता 10 वर्ष झाली एकटाच हॉटेल सांभाळतो. आणि झालं काय, 10 वर्ष ना 100 वर्ष सांभाळते, पण झालं काय त्याच्याने झालं काय. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, निष्कर्ष काय निघाला, रिझल्ट काय. तर तिथं पप्पांनी गाव सोडलं, त्यामुळे सर गाव सोडून इकडं बाहेर आलं की पप्पांना जे घरातलं असतं, चुलता चुलती वगैरे, भाऊ वगैरे, तर ते तसलं काय संबंध नाही, घरातलं कोण नाही. त्याच्यानंतर मित्रांमध्ये पण कोण नाही सगळे. आणि मित्रांमध्ये म्हणजे सर आपण बघा ना, एक नोटीस जर आपण अभ्यास जर केला तर एक 12वीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत आपण एक 50-100 पोरांचा ग्रुप असतो. ग्रॅज्युएशन जसं संपलं तसं अंगावरती आता कळतंय की बाबा फोन घ्यायचा आहे पैसे लागतात, गाडी घ्यायची पैसे लागतात, शर्ट कपडे घ्यायच्यात पैसे लागतात. आणि आपण सोशल मीडियावर बघतो ह्यानी ते घेतलं त्यांनी ते घेतलं, पण पैसे लागतात ना. मग तेव्हा सर तुम्ही अभ्यास जर केला तर सगळेजण वेगवेगळे होऊन जातात, आणि शेवटी आपण एकटाच उरतो. बरोबर. तर मी तेव्हापासूनच डोक्यात विचार केला होता सर की आपल्याला आपली माणसं पाहिजे जे आपलं म्हणून करतील. हे लय महत्वाची गोष्ट आहे सर. म्हणजे कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हणलं की आपली माणसं पाहिजे, आणि त्यांनी हे सगळं आपलं समजलं पाहिजे. बरं तिथं पण सर पॉईंट येतो की टाळी या हाताने नाही वाजत, ते मग समजतील. पण आपण जर त्यांना कामगारासारखी इज्जत जर दिली, हे तू वर्कर आहे तिकडे जा, तुझी लायकी 20,000ची आहे,
तर ते बॉन्डिंग नाही होत. बरोबर. बरं सगळ्यांसंग बॉन्डिंग करावं तर तिथं पण वेगळंच लफड आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की चपलेला चपल्याच्या ठिकाणी ठेवले पाहिजे, बरं तसं पण चुकतंय. तर म्हणून माझं एक म्हणणं आहे की माणसं सर ओळखली पाहिजे. पहिली गोष्ट की आपलं कोण आहे, हे कोण आहे. तिथं जर चुकला तर तू किती पण पैसे लाव आणि कुठला व्यवसाय कर, तिथं वाटोळ होणार आहे. पण एवढ्या कमी वयात माणसं समजायची कशी? सर आता एक्सपिरियन्स, अनुभव. किती म्हणजे आता कसं? आता सर तुम्हाला सांगा एक एक्झाम्पल. समजा डॉक्टरला जर सांगितलं इथं दुखतंय, तर डॉक्टर बरोबर न शोधून काढतो की ह्याला इथं दुखतंय पण ह्याचं का मूळ कुठं आहे. बरोबर. जर आपण पोलिसांना विचारलं ह्याच्या 10 मधला चोर कोण आहे, त्याला लगेच कळतं ना. उभं राहायच्या पद्धतीवरून, बोलायच्या पद्धतीवरून, बघायच्या पद्धतीवरून, त्याला लय सर गोष्टी आहेत. तर तो एक एक्सपिरियन्स सर माझ्यामध्ये आला. नाही आत्ता आला. पण जेव्हा सुरुवात केली बिझनेस हां तेव्हा तर नव्हता. नाही सर, ते सर शाळेपासून स्टोरी चालू झाली. मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलं असेल, माझे सर 17 मुलं आहेत सगळे टोटल, जी माझ्या शिशु वर्गापासून आजपर्यंत एकत्र आहेत. ते माझे चीफ बॉडी मेंबर्स आहेत सर. काही काही कंपनीचे शेअर होल्डर आहेत. मी त्यांना शेअर होल्डिंग पण देऊन टाकलं कंपनीचं. आणि ती 17 मुलं आहेत ना सर, तेच माझं ड्रायव्हरचं काम, तेच माझं बॉडीगार्डचं काम, तेच माझ्या कंपनी सांभाळायचं काम सगळं करतात. आणि जेव्हा सर आम्हाला 5 रुपये काय होते माहीत नव्हतं, आम्ही घरातून 5 रुपये आणून एक वडापाव घेऊन अर्धा खाल्लेली मुलं आहेत. आता पैशामुळे सर तो आमच्यामध्ये तो वाद होत नाही. आणि सगळ्यांचं सर आमचं एकच मिशन आहे की सगळ्या लोकांना ऑर्गॅनिक चिकन खायला घालायचं आपल्याला. आणि पैसे सर सगळ्यांना भेटले की आपल्याला पण भेटतील, ही साधी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर माझ्या कंपनीमध्ये म्हणजे नाही का ते चोराचोरी, ह्याची चाडी कर, त्याची चाडी कर, ह्यांनी माझ्या संग असं केलं, माझं प्रमोशन नाही केलं, माझं हे नाही, तसलं सर आमच्यामध्ये गोष्टच नाही. त्याच्यामुळे सर सक्सेसचं सगळ्यात मोठं कारण ती टीम आहे. पण आता हे तुम्ही म्हणतात 17 बालमित्र आहेत तुमचे, ते सगळे ह्याच्यात आलेत. पण हे सुचलं कसं की त्यांना तुम्हाला घेऊन जायचं? कोणी मी सुचवलं? सर हे 17 मुलं काय माझ्या मागच, बाबा चला बाबा तुझ्या मागच करतो. सर मी स्वतःला सिद्ध केल्यानंतर त्यातले 10 जण आणलेत. 7 जण तर 7 मधले पण 3-4 जण माझ्या संग सुरुवातीपासून होते. एक त्यातली 3 पोरं माझ्या घरापाशीच राहत होती. त्यांना म्हणलं काय करायचं आता, शाळा झाली, सगळं झालं, करायचं काय. आपण तर नोकरीला गेल्यानंतर आपल्याला कोण ठेवायचं नाही. बरं का नाही ठेवायचं? अहो सर काय जमलं तर पाहिजे ना. MBA केलं तुम्ही, मग ठेवणार का? नाही सर, MBA केल्यानंतर म्हणजे सर म्हणजे स्वतःला पण आम्हाला तिथं कम्फर्टेबल नसतं राहिलं, कारण सर सवय लागली होती. 10 रुपये भेटू दे पण फ्री, मुक्त संचार पाहिजे. 10 रुपये खिशात येऊ दे पण फ्री रेंज पाहिजे. आपण कुणाच्या अंडर काम नाही, कुणाच्या अंडर नाही. मग ते आपल्याला रिस्ट्रिक्शन नाही पाहिजे की 9ला आलाच पाहिजे, 9ला गेलाच पाहिजे. आता सर आम्ही स्वतःची कंपनी 24 तास काम करतो सर आम्ही. पण माझी एक मेंटॅलिटी होती की दुसऱ्यासाठी काम नाही करायचं. काम करायचं स्वतःचा व्यवसाय, तो एवढीसा होते नाही तर मोठा होते, पण करायचं तर स्वतःसाठी, दुसऱ्याच्या हाताखाली जायचं नाही. ते एक सर थोडेसे गुणधर्म स्वतःमध्ये इन्व्हिल्ट करावे लागतात, आणावे लागतात. आणि काही मध्ये सर ते नाही पण मुळातच लहानपणापासून संस्कार झाल्यामुळे ते मनामध्येच आले होते. हा, मला असं वाटतं की हे संस्काराला फार महत्त्व आहे. खूप आहे. कारण कसं आहे ना, तुम्ही जे म्हणाले की मराठी भाषेत गावाकडची अशी मुलं आहेत की ज्यांना फ्री तुम्ही खूप चांगल्या शब्दात म्हणाले की मुक्त पाहिजे. पण अशी खूप मुलं आहेत, खूप. पण त्यांना सगळ्यांना असा विचार नाही आहेत की काहीतरी आता यायला लागलाय. आता खूपच सजगता आहे, खूप जणांना बिझनेस करायचे, सोशल मीडियामुळे कळतंय कसं बिझनेस करायचा. पण खूप कमी लोकांना कळतं की आपण फिरण्यापेक्षा काहीतरी बिझनेस करू, पैसे कमवू. त्याच्यानंतर खूप कमी लोकांना कळतं की मित्र एकत्र येऊन बिझनेस करू. आणि 17 मित्र सांभाळणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला तर ते मानलंच पाहिजे. सर तुम्हाला एक सांगू का, मी सर स्वतःला गाडी घ्यायच्या आधी त्यांना गाड्या घेतल्यात. मी स्वतःला फोन घ्यायच्या आधी त्यांना फोन घेतलेत. मी स्वतःचं घर करायच्या आधी सर त्यांचं घर करून दिलंय. आणि माझ्या घरचे मला तर आता साहजिक गोष्ट आहे सर, तू आता मला घरचे म्हणायचे अरे आपलं असेल तू त्यांनाच करतोय खर्च. मी म्हणायचो अगं नाही मम्मी, त्यांना जर आत्ता सांभाळलं तर ते मला आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यभर सांभाळतील. ते सर थोडेसे विचार बदलावे लागतात आपल्याला, त्याशिवाय पर्यायच नाही. आले कुठून हे विचार? सर आता विचार आले म्हणजे सर त्याला कारणीभूत आपले शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, खूप उदाहरण आहे सर त्याला. त्यांच्याकडून मग शिकलो काय आपण, हेच तर ना सर. 12 महाराजांची पुस्तकं वाचली, सिरियल सर मला पप्पांनी छावा ते एक पुस्तक आहे बघा, त्यांचे लेखक कोण आहे मला माहित नाही, पण मला ते छावा पिक्चर मधले पप्पांना शिवाजी महाराज संभाजी महाराजांची पुस्तकं वाचायचा खूप वेळ होतं. पप्पा हॉटेल बंद केल्यानंतर संध्याकाळी झोपताना ते पुस्तक वाचायचे आणि मी नव्हतं वाचत.
आता कसं आहे सर, आता वय तुम्ही समजू शकता. हो. मी नव्हतं वाचत ते पुस्तक वगैरे, पण पप्पा मला झोपताना एखादी स्टोरी सांगायची की महाराजांनी पहिली बोट तयार केली संभाजी महाराजांनी. मग ती बोट तयार करायची होती तर कसं करायची माहीत नव्हती, तर ब्रिटिशांकडून विकत घेतली, मग ती मोडली, परत बनवायला लावली. म्हणजे सर मला तेव्हा एक माझा पण एक 17 पोरांमध्ये आमचा एक नियम आहे, कारणं सांगायची नाही. कारणं सांगणारे सर आपण बघतोय आजूबाजूला काय काय करतात ते कारणच सांगतात ना, आपली वाट बनवा, काय करायचं करा. कारणं सांगायचे नाही, काही बी करा, कारण नाही द्यायची. माझा एक नियम आहे सर, आणि नाहीतर मग करायचंच नाही. आणि केलं तर सगळ्यात सर्वोत्तम पाहिजे, त्याला कुणीही नावं ठेवता कामा नाही. मग आता तुम्ही शाळेत असताना हे बिझनेस पाहिला, वडिलांबरोबर पिंपरीला जायचे, कॉलेज केलं, मग आता बिझनेस करायचं हे ठरलं. मग तुम्ही सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये की शेळ्यांचाच बिझनेस का करायचा, सॉरी तुम्ही सांगितलं एका बिझनेसमध्ये, एका पॉडकास्टमध्ये की तुमच्या मित्रांमध्ये डिस्कशन चालू झालं की बिझनेस काय करायचा. बरोबर. काय होता तो सर प्रत्येकाला आहे ना, आम्ही जेव्हा एकत्र भेटलो, आमच्यामध्ये सर अजून पण आहे ना, तू मोठा तू छोटा असं नाहीये. कारण सर तुम्हाला मी मागे सांगितलं, शिशु वर्गात जेव्हा रुपया का असतो माहिती आहे, तेव्हापासून आम्ही एकत्र आहे. बॉन्ड वेगळं असतं ते. त्याच्यानंतर सर मी सगळ्यांना म्हणलं, सर प्रत्येकाने आयडिया सांगा, आपण त्या आयडियाच्या मागं पडू, कोणी पण सांगा. तर मी सगळ्यांच्या आयडिया सांगितलं सर. कोण म्हणलं हॉटेल टाकू, मी म्हणलं अरे बाबा इथं हॉटेल आहे तर समोर परत एक हॉटेल आहे. तू म्हणशील माझं काचेचं त्याचं सोन्याचं आहे, तू म्हणशील याचं सोन्याचं त्याचं प्लॅटिनमचं आहे. सगळ्यात जास्त पुण्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे सर. तर कपड्याचं दुकान टाकू, कपड्याचं दुकान टाकायला गेलं की ह्याचं असं आहे त्याचं तसं आहे, प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिशन होतं. तर मी म्हणलं आपल्याला अशी गोष्ट शोधून काढावी लागेल की जिची गरज पण आहे, जी लागती पण, त्याच्यावरती कोण काम पण करत नाही. तर सर तिथं चालू झालं माझ्या डोक्यामध्ये कुक्कुटपालन. मग कुक्कुटपालनमध्ये करायचं काय सर, मी कबड्डी खेळायचो. तर कबड्डी खेळता सर मी ओरिजिनल अंडी खाल्ली हरियाणाला. मी यमुनानगरला ट्रेनिंगला कॅम्पला होतो सर 2-3 वर्ष, वयाच्या 14व्या-15व्या वर्षी. आणि तिथं सर दूध दही का खाना सबसे आगे हरियाणा, ऐकलं असं. तिथं सर मी क्वालिटीचं ते खाल्लं जेवण. पुण्यामध्ये आलो, आता इथं मी ती प्युअर गावरान अंडी शोधतोय, भेटतात कुठंच भेटाना. तेव्हा सर मी स्वतः 10-20 कोंबड्या आणल्या, पाळायला चालू केल्या. आणि सर तिथं मी अंडी व्यायाम करता तीच पाळलेल्या कोंबड्यांची अंडी खात होतो. तिथं एकदा मी उदाहरण बघितलं की एक 10-20 कोंबड्या होत्या, बघता सर 100 कोंबड्या झाल्या. परत आजीकडे गेलो होतो उन्हाळ्या सुट्टीमध्ये राहायला. तिथं पण उन्हाळ्या सुट्टी 2 महिन्याची असती. तिथं राहायला गेलो सर, तिथं 100-200 कोंबड्या होत्या, तिथं 300-400 कोंबड्या, म्हणजे सर तिथं प्लसचा आकडा. मग तिथं सर मी गुणाकार वजाबाकी शिकलो व्यवसायाची. मी म्हणलं 100 आहे तर 1000 होत्यात, 1000 आहे तर 10,000 होत्यात. कारण सर साधं सोपं गणित आहे, एक कोंबडी 10 पिल्लं काढते एका बॅचला. एका बॅचला म्हणजे 21 दिवसांनी सर तिची पिल्लं निघतात. आणि ती एकाचे 10, परत पुढच्या महिन्यात ती 2-3 महिने पिल्लं पाळती, परत पिल्लं काढते, परत 2-3 महिने पिल्लं पाळती, परत तो पिल्लं काढते. म्हणजे सर वर्षातून प्युअर गावठी कोंबडी 3 ते 4 वेळा पिल्लं काढते सर, 15-15. त्यातले 10 जगू द्या तरी एकाचे सर 50 ते 40 पिल्लं होतात. म्हणजे एका वर्षामध्ये 50 पटींनी 40 पटींनी वाढणारा व्यवसाय सांगा. पट्टीनी एकाचे 40 नॅचरली ते काय. मग हे सर गणित झालं कागदावरती, वहीवरती, पेनावरती. पण म्हणलं ह्याला प्रत्यक्षात उतरावं लागन, बरोबर ना, इम्प्लिमेंट का काहीतरी म्हणतात ते तर केलं पाहिजे ना. मग प्रत्यक्ष उतरायला सर मग तिथून स्टोरी चालू झाली. मग मी हे करता सगळ्यांना समजून सांगितलं. आणि सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की वडिलांना पण ह्याच्यामध्ये सर गणित जे होतं ते पण पटलं, वडील पण स्वतः गणित करायला लागले, मी पण पटलं. आणि सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, माझं प्रत्येकाला एक विनंती आहे की आपण व्यवसाय करत असताना घरच्यांना पटवून देणं खूप गरजेचं आहे सर. कारण सगळ्यात पहिलं काम ते. आता सर मला मी खूप मित्र बघितली, काय बाबा तुझ्या बापाने चांगलं तुझं ऐकलं, माझा बाप नाही ऐकत. अरे ऐकतो प्रत्येक बाप, समजून सांगता आलं पाहिजे. माझं म्हणणं हे, मी ते ऐकत नाहीये तर त्यांची चूक आहे असं नाहीये, तुला नीट समजावता येत नाहीये. मला काय वाटतं ह्याच्याबद्दल की आई वडील असतात ना, तुम्हाला लहानपणीपासून बघत असतात. बरोबर. काय वेळेत उठतो का, जातो का, काही असू, बिझनेस नाही पण कुठली गोष्ट एक दिली ती पूर्ण होतीये का विसरून जातोय,
ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात आणि त्याच्यावर त्यांचं मतं बनवत असतात बरोबर आहे. की हा करू शकतो का नाही. बरोबर. तर मला काय वाटतं, पैसे मागायच्या आधी, बिझनेस मागायच्या आधी तुमचं वागणूक कसं आहे, डिसिप्लिन आहे का, सकाळी उठताय का वेळेत, जाताय का, संध्याकाळी घरी जाताय का वेळेत, हे सगळे बघतात आई वडील, मग पैसे लावतात. बरोबर आहे. पटवणं ही वेगळी गोष्ट आहे, पण स्वतःचं वागणूक कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सर. म्हणजे जर वडिलांनी तुम्हाला 1000 रुपये दिले तर तुम्ही त्यातले 100 वाचवताय का, हे त्यांचं लक्ष असतं बरोबर आहे. की अरे हा मुलगा पैसे वाचून ठेवतोय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या बघत असतात आणि मगच पैसे मिळतात. बरोबर आहे. तुम्ही ऑन द स्पॉट पैसे मागून कधी पैसे मिळत नसतात. बरोबर. तर आता तुम्ही बिझनेस चालू केला, कोंबड्यांचा चालू केला आणि तुम्ही म्हणाले 30 ते 40 पट हे परफेक्ट आहे. म्हणजे कुठल्या MBA हार्वर्डला जरी सांगितलं ना तरी तो म्हणेल हाच बिझनेस करा, कारण आहे ना क्लिअर दिसतंय की याची वाढ किती आहे. पहिला क्षण काय होता की तुमच्या हातात असे भरपूर पैसे आले, तो कुठला क्षण होता तुमचा? सर कुठला एक तुम्हाला सांगतो, मी सर डिलिव्हरीचं बॉयचं काम करत होतो सर हिंजवडीमध्ये. कारण सर माझं आडनाव तापकीर वगैरे गाववाल्याचं नाव, पण सर प्रॉपर्टी झिरोची भेटली मला. म्हणजे घरातून सर एक आधार भेटतो, बाबा लय नाही पण एक 10-5 गुंठे जागा असावी, एक लय नाही पण 10-5 लाख रुपये असावे, एक बॅकअप. कारण सर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची सिच्युएशन आहे, मी ती समजू शकतो सर आणि चांगली, की पहिले सर पैसे साचवावे लागतात, तिथून पुढे बिझनेस चालू करावा लागतो. सगळ्यात पहिली गोष्ट ती आहे. आता पैसेच नाही, मस्त आयडिया आहेत तुझ्याकडं, मस्त आयडिया सर. किती आता युवकांच्या सर माझ्या वयाच्या असं नाही की मीच सक्सेस झालो किंवा मीच, आयडिया भरपूर आहे सर. आणि कदाचित ते पण माझ्याही पुढे गेले असते, पण काय सर भांडवल कुठून करायचं, आपलं ऐकणार कोण, ते चालन का नाही, ते म्हणजे भरपूर सर त्याला कारण आहेत. आणि दुसरी गोष्ट सर अशी आहे की हिंजवडीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत असताना तर तिथं मला एका लेडीजनी विचारलं की मुझे 2000 रुपये में हम लोग देने के लिए तैयार है, पर मुझे शुद्ध घी मिलेगा क्या, मैं 1000 रुपये देने के लिए तैयार हूँ, मुझे अंडा शुद्ध मिलेगा क्या. म्हणजे असं त्यांनी मला प्रश्न उत्तर करायला चालू केलं. आणि सर तसं नाही तर अनेक लोक मी बघितली, कारण सर तो काळ होता माझा 2019-20चा. तेव्हा तुम्हाला माहिती आहे सर लॉकडाऊन चाललं होतं. म्हणजे सर मी तेव्हा 2007 म्हणजे 18 वयाचं झाल्यानंतर सर मी खरा व्यवसायामध्ये पडायला चालू केलं. तर आणि पप्पानं सर त्याच्यात तोपर्यंत तर वडापावचा व्यवसाय चालला होता. मी वडापावचा व्यवसायाला सर पसंती का नाही केली माहिती आहे का तुम्हाला, मी म्हटलं सर आजची भूक भागते याच्यात, आजची. बरं चला, पप्पांना मी अजून एक प्रश्न केला, म्हणलं ह्याच्यामध्ये आपण अजून एक गाडी ना 10 गाड्या करू, बरं 100 करू, किती दम आहे, दम किती आहे तुमच्यामध्ये, 100 करू, बरं 100च्या पुढं जमन का आपल्याला, बरं 1000 केल्या, एवढं शक्य तरी आहे का, कॉम्पिटिशन किती, एका चौकामध्ये 10 वडापावच्या गाड्या आहेत, युनिक गोष्ट पाहिजे मी म्हणलं, जी आपल्याकडंच आहे, कुणाकडं नाही, आपल्याकडंच आहे. आणि म्हणलं हे ठराविक, म्हणलं लय वडापावची धंदा जरी चालला तरी 10-5 लाख रुपयाला येऊन थांबन ना सर गाडी. मला समुद्र पाहिजे होता सर, समुद्र पाहिजे, या असं थोडक्यात नको करायचं, तर मग मोठंच करायचं ना, तर जॉब केल्याला काय वाईट आहे, मग मी पण त्याच मताचं आहे सर. तर मग तेव्हा मी सर जी मी स्वतः खात होतो ना अंडी, तेव्हा सर मी तिथं अंडी आणायला चालू केली कस्टमरला द्यायला. सर अंड्याला 10-10 रुपयाला लोक घ्यायला लागली, 10-10 रुपयाला एक अंड. तिथं सर गुन्हाकार वजाबाकी चालू झाली माझी. त्याच्यानंतर सर एक कोंबडा माझ्या फार्मवरती ज्यांना मी अंडा द्यायचो तर ते फिरता फिरता आले होते, ते म्हणले हम लोग मुर्गा लेने के लिए आहे, तो देता का. तेव्हा सर मी फक्त अंडी विकत होतो, मी तेव्हा कोंबडा मी काही विकत नव्हतो. तर सर तेव्हा मला त्यांनी 1000 रुपये दिले काढून एका कोंबड्याचे. आता सर एक कोंबडा विकला, 1000 रुपये भेटले, गणित रंगलं ना सर माझं. त्याच्यानंतर पुढचं अजून एक गणित रंगलं, म्हणलं एक कोंबडा विकला की 1000 रुपये, 1000 कोंबडे विकले तर 10 लाख रुपये, बरं 10,000 कोंबडे विकले तर कोटी रुपये, 1 लाख कोंबडे विकले तर 10 कोटी रुपये. तर सर हे आकडा वाढत गेला, गुणाकार वाढला, आणि जसं सर पैशाचा गुणाकार वाढला तसं त्यासाठी ह्या कोंबड्यांमध्ये सर खूप ताकद आहे. बघा ना सर, तुम्हाला मी आताच उदाहरण सांगितलं ना, एक कोंबडी वर्षाला लय नाही तर एक 20च पक्षी पकडा, म्हणजे एकाचे 20च पकडा, तरी 1000 पक्षी सर 20,000 पक्षी तयार करतात. 20,000 पक्ष्यांमधले 10,000 जगू द्या वर्षाला, तरी 1000 रुपयांनी. बरं मग आता एखादं काय म्हणून हा पुण्या मुंबईचा आहे म्हणून 1000 रुपयाला विकला, बरं चला खेडेगावमध्ये 500 रुपयाला जाईन, माझा जो आकडा 10 कोटीचा तुमचा 5 कोटीचा तरी होईल.
माझा आकडा जो 10 लाखाचा तुमचा 5 लाखाचा तरी होईल, हम्म. तरी सर खूप मोठा आकडा आहे ना. बरोबर. एवढी ताकद आहे सर याच्यामध्ये. सर तेव्हा मला पहिले जेव्हा एक कोंबडा दिला, एका वर्षात आणि जेव्हा जास्तीत सर जास्त किती कोंबडे विकले तुम्ही? सर आता एका वर्षामध्ये सर ते दरवर्षी प्रमाण वाढत चालले. तरी आता सर मागच्या वर्षी 2024ला सर दर महिन्याला मी 55,000 ते 60,000 पक्षी विकत होतो. तुमच्या इथून का पूर्ण सगळी तुमचे सर पूर्ण सर मी ऍक्च्युली माझा जो बिझनेस चालतो ना सर, तो मी तर सर तो साखळी व्यवसाय केलेला आहे. बर म्हणजे पिल्ल काढणारी टीम वेगळी आहे, बर पिल्ले घेऊन मोठे करणारी टीम वेगळी आहे, त्यांच्याकडून उचलणारी टीम वेगळी आहे. बर आणि सर ह्या सगळ्या केसेसमध्ये माझं कमिशन आहे. बर असं चालतं. म्हणजे पिल्लू काढून विकतो तेव्हा पण मला कमिशन भेटतं. हम्म. जेव्हा शेतकरी तो पिल्लू मोठं करतो, हम्म. म्हणजे सर 100 रुपयाला पिल्लू विकतो आम्ही, हम्म. त्याला मोठं करायला 100 रुपये खर्च आहे. मग शेतकऱ्याचा 200 रुपयामध्ये पक्षी तयार, तो आम्ही सर कंपनी 1 किलो जिवंत पक्षी 300 रुपयाने विकत घेतो सर आम्ही परत. हम्म. म्हणजे आता 1 किलो जिवंत, म्हणजे जर तो 1.5 किलोचा पक्षी जर भरला तर 450 रुपयाला जातो. म्हणजे शेतकऱ्याचा 200 रुपयामध्ये पक्षी, म्हणजे 100 रुपये पिल्लू विकत घ्यायला, 100 रुपये खाद्याला, तर त्याला सर वरती मी म्हणतो 1 किलो तरी भरण 6 महिन्यामध्ये, तरी सर त्याला 300 रुपये भेटतात. म्हणजे एका पक्षामागे 100 रुपये शेतकऱ्याला प्रॉफिट भेटला. जो सर आम्ही पिल्लू विकतो त्या पिल्लामध्ये आम्हाला 10-20 रुपये भेटतात. परत शेतकऱ्याला पिल्लू दिल्यानंतर त्याला मोठं करायला त्याला 100 रुपये जातात. म्हणजे 200 रुपयाचा पक्षी शेतकरी 300 रुपयाला आम्ही विकत घेतो, तेव्हा शेतकऱ्याला 100 रुपये भेटतात. आणि 300 रुपयाने घेतल्यानंतर सर आम्ही 400 रुपयाला जरी विकलं तरी मला वर्षे 50-100 रुपये भेटतात. बरोबर. पण असं मग सर गणित. हे सगळं महाराष्ट्रात तुमचं जाळ आहे का? हो, असं? पूर्ण. आणि तर सर आता मला महाराष्ट्रामध्ये सर आता एक 4,000च्या जवळपास सर शेतकरी मला अटॅच आहेत. बर अंड्यांच्या प्रकल्पासाठी, काही मांस विक्रीच्या प्रकल्पासाठी जॉईंट आहेत, काही पिल्ल काढायच्या प्रकल्पासाठी जॉईंट आहेत. असं सर मी चेन केलेली. आता एखादा म्हणतो की बाबा आमचं जागा मोठी आहे, हे मोठी, तर तिथं जागेवरती जाऊन मी वेगळं डोकं लावतो की इथं कोणता प्लॅन करायचा, कोणता सक्षम राहील, इथून ट्रान्सपोर्ट जवळ आहे का, ह्या शेतकऱ्याची जागा हायवेपासून टच आहे का, आतमध्ये आहे. आता ज्यांचं ट्रान्सपोर्ट जिथं किचकट गणित आहे ट्रान्सपोर्टचं, तर तू बाबा मांस विक्री प्रकल्पच कर ना. कारण वर्ष तुझ्याकडे गाडी आमची 2दाच येईन, 6 महिन्याची एक बॅच उचलायला आणि पुढच्या 6 महिन्याची एक बॅच उचलायला. तर आतमध्ये जर असेल तर रोड टच असेल तर तू बाबा अंड्याचा व्यवसाय कर. रोड टच असल्यामुळे हायवेला सर अंड्यांचं ट्रान्सपोर्ट परवडतं, हायवे टू हायवे. त्याच्यानंतर मोठे ज्यांच्या जागा त्यांच्या संघ सर तिथं स्वतःच पिल्लांचा प्रकल्प करतो आम्ही. नेचर बेस्ट नाव कसं काय सुचलं सर? नेचर बेस्ट म्हणजे आमच्या टीममध्ये एक बिपिन म्हणून मुलगा आहे. तो मी सर मलाच कळत नव्हतं काय नाव ठेवू. आता आपलं रानटी भाषा ते मला तसलं काही एवढं डोकं लागत नाही. तर बिपिन म्हणून एक माझा मित्र आहे, तो सर हिंदी मीडियम, म्हणजे तो तिकडचा अयोध्याचा आहे. तो म्हणला भाई आपल्या कंपनी ग्लोबल जायगा, आणि त्याचा शब्द सर खरा ठरला. तर आपल्याला काहीतरी व्यवस्थित नाव ठेवायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रापुरता तर विचार करायचाच, भारतापुरता विचार तर करायचाच, पण ग्लोबलला पण आपण जाणार एक दिवस, तर आपलं नाव जर थोडंसं स्टँडर्ड पाहिजे. कारण इकडं आपल्यातलं नाव तिकडं बाहेर अमेरिकेत चालायचं नाही. आणि तिकडच्या लोकांना पण कळायला पाहिजे की ह्यांचं काहीतरी निसर्गाला पकडू नये. कारण सर प्युअर गावरान कोंबडी जी आहे ना, ती कुणी तयार नाही केली जात, ती नॅचरली आलेली आहे. बरोबर. आपली जशी देशी गाई आहे ती बनवलेली आहे का, दुसऱ्या जातीच्या जेवढ्या गाय त्या बनवलेल्या आहेत, किंवा कोंबड्या आपण म्हणतो ना हायब्रिड केलेल्या आहेत. म्हणजे इकडचा कोंबडा घे, म्हणजे तिकडचा ऑस्ट्रेलियाचा कोंबडा घे, इकडची खालची कुठली तरी कोंबडी घे, हायब्रिड केलं. पण आपल्याला ओरिजिनल 100% प्युअर गावरान ती कोंबडी सर हिला कारण ती जात नाही काय, त्याच्यामुळे काय नाव ठेवायचं आणि काय करायचं. तर बिपिन म्हणला आपण नेचर्स बेस्ट ठेवू, म्हणजे निसर्गाचा सुंदर. आणि त्याला सर आम्ही लोगोला एक हिरवा पानांचा जो कलर असतो पोपटी, तो दिलेला आहे. आणि बीज नेचर बेस्ट जो बेस्ट जे आहे त्याला खोडाचा रंग दिलेला आहे, म्हणजे झाडाचं आम्ही रंग त्याच्यामध्ये उतरवला. आणि त्याच्यामध्ये सर मी एक म्हणलं मग ह्या बी मध्ये थोडासा वळून जरा थोडासा एक पिल्लू पण बाहेर काढू, की ते नेचर बेस्ट बाबा हे पिल्लांचा कोंबडी, म्हणजे कोंबडीचा व्यवसाय करणारी कंपनी आहे, हे कळलं तर पाहिजे. हे किती साली लोगो दिला तुम्ही सर? माझं हे झाल्यावर किती झाली सर? माझं हे प्रॉपरशिप रजिस्टर नंतर कंपन्या वगैरे ते झालं. पण सर मी जेव्हा प्रॉपर उद्यम काढलं होतं, उद्यम आधार आपलं छोटी प्रोसेस पहिली, तर तेव्हा सर मी ती 2020ला रजिस्टर केलेलं आहे सर मी नेचर्स बेस्ट नाव. बिझनेस जो ट्रेडमार्क जो आहे तो पण माझ्या नावाने सर. बिझनेस 2017-18ला चालू झाला होता. 3 वर्षानंतर तुम्ही तुमचं हे केलं. हा, माहिती काय, हीच राईट वे बिझनेसची आहे. आता काय होतं, सगळे लोक आहे ना बिझनेस चालू करतानाच लोगो वेबसाईट भारी काय करतात, है ना, मी पैसे एक मताचा आहे सर, कागदपत्र नंतर
ग्राउंड वर्क पहिलं. आधी पैसे मॉडेल बसलं पाहिजे, पैसे कमवायचं मॉडेल मॉडेल बसलं पाहिजे सर. कंपनी काय अहो सर, आता साधं उदाहरण आहे. मी म्हणलं आता सर माझ्या फेसवर व्यवसाय चालतो, माझ्या शब्दावर व्यवसाय चालतो, माझी फेस व्हॅल्यू झाली ना, फेस व्हॅल्यू झाली, माझ्या शब्दावर चालतो. मी जर कंपनीचं नाव चेंज केलं तर मला नाही फरक पडणार, पण मला चेंज केलं तर फरक पडन. कारण लोक सर माझ्याकडे बघून व्यवसायामध्ये उतरतात ना, तर मी त्या गोष्टीला नाही महत्त्व देत. माणूस म्हणून माणसावरती विश्वास पाहिजे, एक विश्वास पाहिजे. बरं विश्वास पण काय कोणा पण असंच तयार होतं का? तर लोक शेवटी उदाहरणं बघतात, प्रोफाईल चेक करतात, बाबा काय झालंय, कसं झालंय, कुठं झालंय, बरोबर. आणि ते एकाचं सर 10 जणांना कळतं. आणि चांगला असेल तर सर ते लपून राहू शकत नाही. आणि तुम्ही बिझनेस चालू केला, तुम्हाला हे परफेक्ट मॉडेल कळालं की बाबा एकाचे 10 तरी होत आहेत, बरोबर है ना, याचा आता बिझनेस तुमचा मोठा व्हायला लागला. तुम्ही सोशल मीडियामध्ये येऊन व्हिडिओ बनवायचे का ठरवलं आणि कसं ठरवलं? सर सोशल मीडियाचं तुम्हाला एक सांगतो मी सर, तोंडावरती बोलणार आहे थोडासा काही गोष्टी. सर सोशल मीडियाचं ते प्रमोशन कॅम्पेन चालतं, काहीतरी असतं ते प्रमोशन. म्हणजे आम्हाला एवढे पैसे द्या तरच आम्ही तुमचा व्हिडिओ करू. मला म्हणले जरा, कारण सर तेव्हा गरिबी होती, आता काय वाटत नाही. आता मला सर स्वतःहून बोलतात बिना पैसे घ्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आता ही वेळ आली, पण तेव्हाच सांगतोय मी सर 2020-21चं. कारण सोशल मीडिया सर मी 2020-21ला चालू केलेला, 21ला. सर तेव्हा मला असे वाईट अनुभव आले. काही सर व्हिडिओ काढायचं म्हणलं की, कारण काय सर, आणि सर तेवढं एक मान्य, मी नुसतं ऐकलं होतं की मराठी माणसाला खूप त्रास होतो व्यवसाय करताना. आणि सर मी महाराष्ट्रात व्यवसाय करतोय ना, असं नाही की एक तालुक्यात करतोय, एक जिल्ह्यापुरता करतोय. सर आपलं एक दुकान म्हणजे आपलं एक पाण्याची गाडी नुसती पाण्याची, तर लगेच म्हणतो माझ्या एरियात यायचं नाही, तुझं बघ. आणि इथं तर सर मी महाराष्ट्रात करतोय. आणि कुक्कुटपालन म्हणजे सर तुम्हाला माहिती आहे त्या व्यवसायामध्ये किती चांगले लोक आहेत, तर त्यांना उरून पुरायचं ना, अख्ख्या महाराष्ट्रभर चळवळ उभी करायची. त्याच्यावरून सर मला एक कळालं की जर लोक आपल्या बरोबर असतील तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, जनता. त्यासाठी तुम्ही ठरवलं सोशल मीडिया द्यायचं. हां, आणि सर काय व्हायचं, माझं रात्रीचं काम चालायचं. आता रात्री 3 वाजता एखादा मला महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तिथं का रात्री 3 वाजता घेऊन यायचं का त्या व्हिडिओ काढणाऱ्याला? तो तर येऊ शकत नाही. मग मी आपलं, आणि सर तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओ जर बघितलं कधी इंस्टाग्राम, यूट्यूब, तर त्याच्यामध्ये सर मी काही एडिट काहीच करत नाही. आणि माझं एकदा बोलणं चालू झालं की मी ते मुद्दा क्लिअर करत तोपर्यंत थांबत नाही. ओरिजिनल आहे. मला ते पाठांतर करून बघू काय लिहायचे ना, आता पहिलं काय बोलायचं नंतर काय तसलं लागत नाही. कारण मी स्वतः केलेल्या गोष्टीत मला फक्त सांगायच्यात. तर माझं सर पूर्ण इंस्टाग्राम मिलियन व्ह्यूज आहेत सर. आणि मला, आणि मी ते जे आहे ते बोलतो डायरेक्ट तिथं ऑन द स्पॉट. कर रे कॅमेरा चालू जरा थोडासा. पण का ठरवलं सोशल मीडिया करायचं? त्याच्यामध्ये सर ठरवलं असं की मला दुसऱ्याच्या उंजळीने पाणी प्यायचं नव्हतं सर. कारण ती बिझनेस म्हणजे सर सगळ्यात मोठी गोष्ट आहे मार्केटिंग. आपल्या बिझनेससाठी मार्केटिंग करायला जर आपण आपली लायकीच नाही ना सर ठेवायला कोणाला. पैसे आता सर भरपूर आहेत, आणि सर तो कंट्रोल आपला पाहिजे. बरं आपल्यासाठी म्हणजे सर व्यवसायामध्ये दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिता जर आपण असन तर आपलं सक्सेस होणे नाही, ह्या मताचा मी आहे. आता सर त्याला मी चीफ मार्केटिंग ऑफिसर, आता आमचा आकाश म्हणून एक पोरगा आहे, तो सगळं सर आमचा ते हँडल करतो. तो पोरगा आणि मी काय एडिटिंगची टीम ना, आता एखाद्याला वाटण लय लोक ठेवले असतील कामाला हे सोशल मीडियासाठी, काय नाही सर. एक मुलगा आहे, एक फोन आहे, व्हिडिओ काढणे, पुढचं व्हिडिओ चालू कर म्हणायचं, कट करायचं, आणि व्हिडिओ संपला म्हणून ते कट करायचं, मागचे 4-5 सेकंद, पुढचे 4-5 सेकंद, आणि व्हिडिओ सोडून द्यायचा. आणि ओरिजिनल कंटेंट असन, लोक काय बघणारी सर लय हुशार आहेत. पब्लिक काय येडं आहे का? बरं 2025 मध्ये येडं बनवणं एवढं सोपं नाही. मग त्याच्यामुळे मी म्हटलं सर आपला कंट्रोल आपल्या हातात पाहिजे. मग तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही 2017ला बिझनेस चालू केला, हां, 21ला सोशल मीडियामध्ये आले, बरोबर, की आपण 17मध्ये सोशल मीडियाला यायला पाहिलं होतं? सर सोशल मीडियावरती यायला तेव्हा काय दाखवायलाच नव्हतं. मग एखादा जो नवीन नाही बिझनेस, सर, माझं काय म्हणणं आहे, खुर्ची टाकून बसून माईक समोर बोलणं आणि आपण ज्या गोष्टीवरती बोलतोय ती गोष्ट सत्यामध्ये इथं दाखवणं, त्याच्यामध्ये खूप अंतर आहे सर. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सर बघा, मी जे तोंडातून बोलतो मी ते दाखवलेलं आहे. म्हणजे असं नाही की एका कोंबडीचे 50 पिल्लं होतात बरं का, अरे हे बघ ना, मोज ना. नाही, पण तुम्ही 4 वर्ष आधी केला असता काय फरक पडला असता का? सर तेच सांगतो ना मी, तेव्हा सर काहीच नव्हतं ना. म्हणजे तिथं फक्त 100 कोंबड्या. आता मी सर सांगतोय 10-20 हजार कोंबड्या करायच्या, लय पैसे भेटतात. अरे तुझ्याकडे तर पाहिजे, बरोबर, तुझ्याकडे पाहिजे ना.
आपण मोठ्या मोठ्या गप्पा मारते पण स्वतः तर पाहिजे. आणि सर काय आहे, उगवत्या सूर्याला नमस्कार आहे. करून दाखवल्याशिवाय विश्वास ठेवणार कसं काय? नाहीच ठेवत, ठेवूही नाही, साधी गोष्ट त्यांचं काही आहे. चुकत नाही. म्हणून सर सोशल मीडिया 2021 ला चालू करायचं कारण हे होतं, त्यावर सर ग्राउंडचं वर्क खूप होतं, घाण होती, गचाळ होती. आणि ते काय दाखवायचं लोकांना? लोक म्हणतील हे तर आमच्या घरी पण चालू आहे. मग आता एखाद्याला गावाकडे बिझनेस चालू करायचा आहे, हां तर त्याच्यासाठी तुमच्या काय 3 टिप्स राहतील सोशल मीडियासाठी? अं, 3च गोष्टी की म्हणजे त्यांनी त्याला सोशल मीडिया चालू करायचा आहे, करायचं असेल. त्याला सोशल मीडिया चालू करा. हां, आपण जे करतो ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे सर. बरं. आपण जर सोनं करतोय पण ते माहीतच नाही काय करतोय. आता सर साधी गोष्ट आहे, मी शेतकऱ्यांना पिल्लं वाटण्यापासून तर त्या शेतकऱ्याच्या फार्मवरती तिथून माझ्या दुकानापर्यंत विकण्यापर्यंत मी सगळं सर सोशल मीडियाला क्लिअर केलेलं आहे. मी 100 रुपयाला पिल्लू विकतो अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, 300 रुपयाने घेतो अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, 500 रुपयाला 1000 रुपयाला विकतो हेही पण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आणि सर माझ्याकडे जी लोक पिल्लं घ्यायला येतात त्यांना माहिती दादाने कष्ट केलेलं आहे. जे पिल्लू घेऊन जातात त्यांना माहिती दादाचा विश्वास आहे. सर मी सोशल मीडियावर ते सांगतो सर, अख्ख्या महाराष्ट्रात सर व्यवहार करतो मी. पण असं एकही उदाहरण नाही आहे की बाबा माझे 1 लाख रुपये दादा बाकी आहेत म्हणून. म्हणजे मी कंपनीला माल विकलाय आणि मला यांचा हे 1 लाख रुपये आम्हाला दिलेच नाही यांनी. 1 लाख रुपयाचा 10 लाख 2 लाख 20 लाख तर लय राहिले लांब. मी 10,000 रुपये सांगतो सर, 10,000 रुपयाची काय 3 टिप्स, काय 3 गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजे? सर ते त्यांनी आपण जे करतो ते खरं खरं ओरिजिनल पहिलं दाखवलं पाहिजे. ओके, एक झालं. हां, जास्त वाढून चाढून सांगायचा संबंध नाही, नाही, जे आहे ते. कारण सर काय आहे, सोशल मीडिया आहे. आपण जर एखादी गोष्ट बोलतोय आणि जर आपल्याला करायला जमलं नाही तर लाथा घालतील ना. बरोबर. साधी गोष्ट आहे. माझा एक तिसरी गोष्ट आहे सर, खोटं आश्वासन देऊ नये. आपण जर ते पूर्ण करू शकतच नाही तर बोंबलायचं कशाला? साधी गोष्ट आहे. या 3 गोष्टी करायला पाहिजे. हां, आणि पण सोशल मीडिया करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? सोशल मीडिया करायला पाहिजे ना सर. सगळ्या बिझनेस. आता सर आपलं जे आहे किंवा जे चाललंय ते दाखवायला कोण येणार कुठून? त्याच्यामुळे आपण आपल्या गडाचा किल्लेदार असेल तर काही सांगायची, काही म्हणजे दुसऱ्याकडे आपल्याला भीक मागायची गरज नाही थोडक्यात. पण ती एक भीती असते ना की अरे कसं कॅमेरावर जायचं, कसं करायचं. हां, कशाला कशी भीती? काही घालायची? प्रॉब्लेम नाही. भीती सर आता ती हळूहळू सर सवय लागते. हं? काही प्रॉब्लेम नाही. फेस केलं पाहिजे सर, पब्लिक तुम्हाला होते का पहिला शूट केलं तेव्हा असं नाही वाटलं? नाही सर, मी तुम्हाला सांगितलं ना सर, लहानपणापासूनच तालीम पप्पांची अशी भेटली, हां. त्या वर्कशॉपवाल्यांना भेट. सर तिथं वडापाव विकताना साधी कटकट आहे का? हां. थंडचे गरमचे हे कर ते कर. पाव अहो, खराब नाही आहे. दादा हे घ्या, काही प्रॉब्लेम नाही, बघा हम्म. आपल्याला खाऊन तर बघ बाबा. म्हणजे सर ते थोड्याशा गोष्टी लहानपणापासून सर त्या इनबिल्ड झाल्या, त्याचा उपयोग इथं आला समाजामध्ये फिरताना. मी कायम सांगत असतो, तुमचे जर आई वडील बिझनेस करत असतील तर लहान मुलांना त्या बिझनेसमध्ये लहानपणीपासूनच इन्व्हॉल्व करा. इन्व्हॉल्व म्हणजे बघू द्या फक्त. सर मी 10 वेळा उदाहरण सांगतो की ते माझे सर किती मित्र आहेत मारवाडी. हो, आता जातीचं मला काही घेणं देणं नाही, पण संस्कार बघा. हो. ते 5 वर्षाचंच आहे आणि कुठं बसलाय पप्पांसंग हिशोब मोजायला. गल्ल्यावर. तिथं पैसे दिसायला लागले की झालं ना चालू गणित डोक्यात. हो, पैसे दिसायला लागले की गणित डोक्यात चालू झालं. हो. आणि माझं एक प्रत्येकाला विनंती सर, त्या पुस्तकांच्या बाहेर येऊन थोडंसं प्रॅक्टिकल जीवनामध्ये लक्ष दिलं पाहिजे. 100%. म्हणजे ते मी असं नाही म्हणत की पुस्तकं फेकून द्या, पुस्तकं तर घ्याच, पण थोडा वेळ काढून, जसं आपण खेळायला जातो, पिक्चर बघायला जातो, वेळ काढतो ना आपण मित्रांसंग हिंडायला, हो. तर त्याच्याऐवजी थोडासा व्यवसायामध्ये सर बसलं पाहिजे. मी आता मोठे बिलियनियर लोक आहेत, 10,000 कोटी, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. एक चीज कॉमन निघाली त्यांच्यात, काय माहिती का? 10वी 11वी 12वीच्या सुट्ट्यांमध्ये 2-2 महिने त्यांची जी आवड होती ना, एखाद्या शिपिंगची आवड होती ना, तो ते डॉकवर जाऊन बसायचा. काय चालली, येतीये जातीये, काय होतंय, लोक कशी बोलतायत. बरोबर. एखाद्याला तो ह्याचा कपड्याचा बिझनेस होता, तो फॅक्टरीत जाऊन बसायचा. हे खूप महत्वाचं आहे, जाऊन बसणं तिथं आणि बघणं काय चाललंय. आपण मस्त मोबाईलवर बघत असतो इकडं, प्रॅक्टिकल बघणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल खूपच. सर. अजून पण तुम्हाला मी सांगतो, मी आता माझ्या लोकल एरियामध्ये माहीत असेल सर, आता माझ्या 2-2 कोटीच्या गाड्या आहेत, 1-1 कोटीची गाडी आहे, 3-3 कोटीच्या गाड्या आहेत. त्या गाड्याचं सर मला काही घेणं देणं नाही, पण सर मी अजूनही 2 व्हीलरवरती माझ्या कोणत्या तरी मित्रासंग पोरासंग आमच्या कंपनीमधल्याच, आता समजा सर मी चौकामध्ये थांबलोय, तिथून माझं फार्म सर 10 किलोमीटरवरती. मला जर कोण मित्र भेटला, माझ्या गाडीमध्ये तू जा पुढं, मला जरा गाडीमध्ये 2 व्हीलरवरती जायचे आज. सर 2 व्हीलरवरती जाताना ना अंगावरती पाणी उडणं, ते डोळ्यात माती जाणं, भाडभाड भाडभाड वारं लागणं, कुणी पण आपल्याला शिव्या देऊन सर साईडला म्हणणं. परत दुसरी गोष्ट सर, पाणीपुरीच्या गाडीवरती चाललंय काय,
परत रिक्षामध्ये आता 3 जण 4 जण बसलेली आहेत, त्यांच्यात संभाषण चाललंय का, टू व्हीलर जाताना ऐकतं ना, कळतं ना. तर माझं प्रत्येकाला एक म्हणणं आहे सर, ग्राउंड टू टॉप सगळं माहीत पाहिजे. त्याशिवाय आपण या 2025च्या काळामध्ये व्यवसाय करू शकतच नाही. आता आपल्याला नुसतं वरचं माहिती, 10व्या मजल्याच्या वरचं, तिथून वरचं, खालचं माहीतच नाही की 9व्या मजल्यावर काय चाललंय, 8व्यावर काय चाललंय, 7व्यावर काय चाललंय, पहिल्या मजल्यावर आणि बेसमेंट 1ला काय चाललंय हे माहीत पाहिजे सर, सगळी हिस्ट्री. बरोबर आहे. तेव्हा आपण समाजामध्ये जगू शकतो. एकदम बरोबर बोलले. नाही तर नाही आता करू तुम्ही शकत काहीच. हे पहिले 4 वर्ष बिझनेसचे जेव्हा काही कळत नव्हतं, चालू केलं, कधी पडला, लॉस झाला, हे झालं, असं कधी वाटलं की यार काय करतोय मी, हे बंद करावं आणि दुसरं काय ते करावं? नाही सर, तसं कधी मला वाटलंच नाही. आणि सर असं कधी फ्रस्ट्रेशन झालं नाही काय, सर. काहीतरी चुकतंय आपलं? नाही सर, बेसिक गोष्ट आहे. प्रत्येक घरात संसार करताना फ्रस्ट्रेशन येतं. हा तर व्यवसाय आहे. 10 लोकांना फेस करणं आहे. त्या प्रत्येकाच्या आपल्याच मनाने सगळं होईल असं पण नाही. असं तुम्हाला कधी वाटलं का? मला तर वाटलं, पण मी मनाला एक प्रश्न विचारायचो. कधी काय काय प्रसंग होता? सर आता कॉमेड्या बिमेड्या मेल्या सर, ह्याच्यामध्ये काय मला एक सगळ्यात मोठं आश्वासन हे होतं की सर हा प्युअर गावरान पक्ष असल्यामुळे सर 6 महिने लागते त्याला मोठं व्हायला. आता सर, आत्ता पण मला अशी एखादी इन्स्टिट्यूट दाखवा की ती शाळा प्युअर गावरान 180 दिवसाचा पक्षी व्हायचं प्रशिक्षण देते. मला अशी एक फार्मसी कंपनी दाखवा की जी प्युअर गावरानच्या म्हणजे जो 180 6 महिन्याचा पक्षी आहे त्यासाठी औषधं बनवते. मला अशी एखादी कंपनी दाखवा की जी प्युअर गावरांसाठी कोंबडीचं खाद्य बनवते. मला अशा डॉक्टर दाखवा की आम्ही प्युअर गावरांचं कुक्कुटपालनाची जिम्मेदारी 100% घेऊ शकतो आणि आम्हाला पाळायची अक्कल आहे. काय सर, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की ह्याच्यावरती सर कोणी कामच नाही केलं. तुम्हाला कधी वाटलं, काय क्षण होता तो? ऐका की तेच सांगतोय ना, पुढं चलत असताना सर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला, जायचं कुणाकडं, संस्थाच नाही ना सर अवेलेबल. आता सर थोडक्यात कसं होतं, कुणाला कुक्कुटपालन करायचं तो माझ्याकडे येतो, ट्रेनिंग घ्यायला येतो, भेटायला येतो, फार्म बघायला येतो. आता तुम्ही मला सर कोंबड्याबद्दल 10 प्रश्न विचारताय, मला जेव्हा त्रास होता तर मी विचारायचं कुणाला? आता सर ट्रेनिंगला गेलतो ना मी, गव्हर्नमेंटचे पण ट्रेनिंग सेंटर असतात ना सर, तिथं मी गेलो. ते पण कायसाठी गेलतो, ते बँकेचं लोन करायचं होतं. लोन करायचं असलं ते म्हणतात तुला कोंबड्यांचं लोन पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, तुला कोंबड्यांची अक्कल आहे म्हणून. सर अजून माझ्याकडे कोंबड्यांचं सर्टिफिकेट नाही, मी गेलोच नाही. तो कोर्स होता 1.5-2 महिन्याचा. म्हणले 1.5-2 महिने कोर्स करत बसलं तर इकडं बँकेचा हप्ता जर बुडला तर नेईन ना सगळं उचलून बँक आपल्याला. तिथं कोर्स सर्टिफिकेट घेऊन करतो काय? मग मी अजून सर सर्टिफिकेट नाही घेतलं. पण तिथं मी गेलतो 2-3 दिवस, तिथं सर शिकवतात बॉयलर पक्ष्यांचं. तो जो आहे 30-40 दिवसाचा, तर 30-40 दिवसाच्या पक्ष्यांचं औषधं घेऊन, तिथलं ट्रेनिंग घेऊन, तिथलं त्या बॉयलर कोंबडीचं खाद्य घेऊन आपण प्युअर गावरानच्या कोंबडी पाळायची कशी? हे 30 दिवसाचा पक्षी आणि हा 6 महिन्याचा पक्षी, अंतर आहे ना. तर खूप मोठं सर चॅलेंज आलं, त्याच्यामध्ये मेलं. मग म्हणलं आयला, तुम्ही जसं म्हणले तुम्हाला त्रास नाही झाला का? त्रास झाला ना सर, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला. पण मी एक मनाला प्रश्न केला, म्हणलं त्रास होतोय सगळं मान्य आहे, पण दुसरा ऑप्शन काय आपल्याकडं? असं नाही ना बाबा इथली 2 गुंठे जागा विक. पण त्यावेळेस ते प्रेशर असेल ना, मित्र म्हणत असतील अरे काय चालू केलंय, घरचे म्हणत असतील काय चालू केलंय. सर त्यातले 2-4 माझे मित्र पण असे आहेत की तेव्हा ते सोडून गेले की भाई नाही होएगा राव, ये संभाल नहीं पा रहे अपन, मर जा रहा है, इसमें प्रॉब्लेम हो रहा है, मर रहा है. मग ते कसं काय? मग त्यांना जाऊन दिलं ना सर. माझ्याकडे सर एक शब्द आहे, सांगायच्या पलीकडे गेलेली व्यक्ती. लय लय सांगत बसायचं पण एक लिमिट आहे ना. तू त्याच्या संगच आयुष्य घालवशील नाही तर सांगता सांगता. मग जे आपल्या राहिल्यात मावळे त्यांच्या संग युद्ध चालू करणे. युद्ध जिंकलो मग त्यांना घेऊन आलो परत. आता आले का परत? हा, मग आता म्हणलं आता काय प्रॉब्लेम आहे. तर सर ती 17 मुलं काय सगळीच पहिल्यापासून राहिली माझ्या संग असं पण नाही. त्यातली 2-4 जण गेली होती. मग त्यांना मी समजून सांगितलं आता बघा, मग ते परत जॉईन झाले. आता तुमच्याकडे 3000 शेतकरी जुळले आहेत बरोबर, महाराष्ट्रभरात. मग ह्यांच्याशी कम्युनिकेशन कसं ठेवता तुम्ही? सर माझ्याकडे आफ्टर सर्व्हिस टीम आहे. बरं. म्हणजे जेव्हा सर माझे सर बेसिक म्हणजे जेव्हा मला एखादा माणूस पैसे भरून जॉईन होतो, जॉईन झाल्यानंतर सर सगळ्यात पहिलं त्याच्या जे फार्म आहे त्या फार्मचं सर आम्ही स्ट्रक्चर बनवतो की शेड कुठं पाहिजे, दिशा कुठं पाहिजे. कारण त्यात आता ते सर स्क्रिप्टेड नाही आहे. ते तू कुठं करतोय, महाबळेश्वरला करत असशील तर तुझ्याकडे पाऊस जास्त आहे, थंडी जास्त, तिथं शेडची डायरेक्शन बदलावी लागते. तू चंद्रपूरला करतो तिथं उन्हाळा जास्त आहे, मालेगाव तिकडं उन्हाळा जास्त आहे, तर तिकडं शेडची दिशा वेगळी ठेवायला लागते.
तर शेड बांधायचं कुठं काय कुठं, कारण आपल्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंमध्ये आपल्या पक्ष्यांचं रोटेशन प्रोडक्शन चालू पाहिजे. हे ना तर आता उन्हाळा आले जरा धंदा बंद करा, चालन का असं? 12 महिने पैसे पाहिजे आपल्याला, 12 महिने कमाई, धंदा बंद पडता कामा नये. तर आम्ही सर त्याचं पहिलं स्ट्रक्चर करतो. स्ट्रक्चर कंप्लीट झालं सगळ्यात पहिलं सर जॉईंट व्हायचं कुठून चालू होतं, तो पहिला व्हिजिटला येतो. व्हिजिटला आल्यानंतर त्याला तिथं पटतं. पटल्यानंतर तो म्हणतो आम्हाला करायचं आहे. केल्यानंतर तो बुकिंग काय अमाऊंट करायचं भरतो. म्हणजे कुठल्या काय करायचं ते हा म्हणजे अंड्याचा प्रकल्प करायचा आहे का मांस प्रकल्प करायचा का कोणता प्रकल्प करायचा आहे, बरोबर. तिथं सर आमचं ॲग्रीमेंट होतं. विदाऊट ॲग्रीमेंट मी करत नाही, कारण सर ॲग्रीमेंट जर न करता जर केलं तर लय पुढं लफडं होतंय. अनुभव आहे तुमचा. हा, विदाऊट ॲग्रीमेंट मी कुणा संगच करत नाही. आधी कोणी केलं राहू द्या. असेल त्यात काय ते फसलं असेल म्हणून आता आता सर लय लोकांसंग मी विदाऊट ॲग्रीमेंट केलं ना, मग त्यांचं जेव्हा तोंडी बोलणं झालं होतं आमचं, तेव्हा म्हणले दादा अंड्यांसाठी करायचंय. नंतर 6 महिने झाले, ना सर आता अंड्यासाठी नाही मांस विक्रीसाठी करायचंय. अरे तू अचानक तिकडून बदलतोय, इकडं अचानक बदलू शकतो का? किती आणि महत्त्व काय झालं आहे? सर माहिती आहे का? ॲग्रीमेंटला किती महत्व आहे? खूप महत्व आहे सर. सर न्यायदेवी तिच्या डोळ्यावरती काळी पट्टी आहे, तिकडं काय कोणाला घेणं नाही. तो तोंडी व्यवहार झालाय काय, ॲग्रीमेंटमध्ये काय त्याला महत्व आहे. साधी गोष्ट आहे ना. तर विदाऊट ॲग्रीमेंट सर मी कोणासंग करतच नाही. कारण सर मी विदाऊट ॲग्रीमेंट काही लोकांवरती विश्वास ठेवला मी, आणि विदाऊट ॲग्रीमेंट केलं, मग ते मला त्यांच्या तालाने नाचवायला लागले. नाही व्हिजिटलाच ये. अरे व्हिजिटला ये, मी काय मोकळा आहे का? तू काय सांगतो, तू तर असाच माझ्या पुढं मोठा झालेला आहे. अरे बाबा एवढं तर मान्य केलं ना, माझ्या मोठा झाला हे तर मान्य केलं का नाही आता तरी? कारण सर काय आहे, जेव्हा म्हणजे ते घरातल्या मुलं आपल्या आईबापाला कळत नाही सर मुलगा मोठा झाला आहे किती, कारण तो त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिलेला आहे. आणि सर तसा सर मी सोशल मीडियावरती जेव्हा मी चड्डी होतो तेव्हापासून सोशल मीडियावरती, मी सायकली होतो तेव्हापासून सोशल मीडियावरती, आता हेलिकॉप्टरमध्ये जरी जाईन तेव्हा पण सोशल मीडियावरती. तर कसं सर म्हणजे थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणून सर, आपल्या लोकांना आपल्या माणसाची किंमत नसते. त्यांना बाहेरचा म्हणजे समजा सर आता मी 10 कोटी रुपयाचा आहे सर, मी आता 10 कोटी रुपयाचा आहे, पण माझा मित्र आहे तो काय म्हणणार, हे हलकं आहे, कारण त्याच्या पुढे 10 कोटी झालेत ना, त्याच्या पुढे 10 कोटी झालेत. आणि तोच व्यक्ती म्हणजे तोच माझा मित्र बाहेरचा एखादा 1 कोटीवाला येऊ दे, मोठा आला कोणतरी मोठा आलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्यांना मोठं म्हणायला आवडतंय, पण आपल्या माणसाला आपण आपला माणूस मोठा म्हणत नाही. आता हे लय ते कीर्तनाचा एक विषय टॉपिक येतो, त्याच्यामध्ये जायचं नाही मला. फक्त सांगायचं मला सर एवढं एकच की ॲग्रीमेंट करून पुढं आमचं ॲग्रीमेंट होतं. त्याच्यानंतर पुढं त्याच्या फार्मवरती आम्ही लोकेशन चेक करतो सर, बाबा ती लोकेशन चांगली आहे का पिल्लं पाळायची. नाही तर पिल्लं घेऊन जायचा तिकडं, पिल्लं मिली, खराबच पिल्लं दिली, डुप्लिकेटच दिली वाटतं, चांगली पिल्लं आलीच नाही सर तुमची, मग बसा परत बोंबलत, बरोबर. मग तर कसं आहे ते म्हणतात ना सर, नाचता येत ना अंगण वाकडं. चांगलं झालंय आम्ही केलेलं आहे, कसं पाळलंय कसं केलंय बघ, आणि वाटलं झालं ती कंपनीच भांगार होती. असं काही झालंय तुमच्यावर? हो झालं सर, व्यवसायामध्ये सर होतं ना, त्याला काय प्रॉब्लेम नाही, होतं सर ते, तेवढं काय प्रॉब्लेम नाही. पण समजून सांगणं आपलं काम आहे, आणि माझं तर मत आहे येड्यांच्या नादी लागणंच नाही. मग आता तुम्ही असं म्हणू शकता का की 3000 शेतकरी ना तुम्ही 3000 वेगवेगळे उत्पादन करून दिले म्हणून? हां 3000 वेगवेगळी लोक सर तसे सर आहे ना, टोटल फार्म जर काढले ना सर, कंस्ट्रक्शनमध्ये 2-3 हजार फार्म आहेत चालू, जे कंस्ट्रक्शनमध्ये चालू आहेत. जॉईंटचा सर आकडा 4000 लोकांचा आहे, छोटे मोठे सगळे पकडून ना, म्हणजे 10-10 हजारचे जे सर मी म्हणलं ना की मला आमदार करायचे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ज्यांच्याकडे 10,000 पक्षांचा फार्म तो आमदार. सर तो आकडा माझा आत्ता जवळजवळ 2,500 जवळपास झालाय सर आत्ता. आणि 2,500 लोकांकडे 10,000 पक्षी सर, 10,000 पक्षी आहेत. बापरे. त्याच्यानंतर सर जे छोटे आता आहेत आमचे खालचे लेवल, आता आमदाराच्या खालची पण पोस्ट असते ना, तर ते जे आहेत म्हणजे 500 पक्षीवाले, 1000 पक्षीवाले, 2000 पक्षीवाले, 5000 पक्षीवाले, त्यांना पण सर मी सांभाळून ठेवलेलं आहे. अच्छा. हां पण मग ह्या सगळ्यांना तुम्ही नेटवर्क मध्ये ठेवता कसं, कनेक्शन कसं राहतं सर? हे काय 17 पोरं तर त्यासाठीच आहेत ना सर सगळी, का मेडिकल सर त्यांना आफ्टर सर्व्हिस देतो मी. म्हणजे सर तुम्हाला मी ते मुद्दा राहिला आपला, ॲग्रीमेंट झालं, ॲग्रीमेंट नंतर त्याची जागा बघितली का, जागा कम्फर्ट वाटली, त्याच्यानंतर सर त्याचं बांधकाम आम्ही त्याला स्ट्रक्चर काढून दिलं आमच्या आर्किटेक्चर टीमकडून, त्याला स्ट्रक्चर काढून दिलं. ते स्ट्रक्चर कंप्लीट झाल्यानंतर सर आमचा माणूस बघायला जातो, बघायला गेल्यानंतर तो बघून त्याचं झालं की तो सर आपल्याकडे ट्रेनिंगला येतो. मी प्रॅक्टिकल ट्रेनिंग ठेवली सर, पिल्लं घेऊन जायच्या आधी तर खाद्याची पाण्याची भांडी उचल हातांनी, त्याला 0 नॉलेज आहे, तिकडं काहीतरी नेतो, उलटं पालटं करतो, मेलं, पिल्लंच खराब आली, आता काय करायचं काय? तर हिथं बाबा तू ये पहिला, हिथं शिक,
तुझ्यासाठी चांगलं आहे. पुण्यात येतो. नाही सर, मी आता सर एवढे फार्म आहेत, मी कुठल्याही फार्मवरती त्याला जिथं कम्फर्टेबल होईल, प्रवास जवळ पडत तिकडे पाठवतो आम्ही. तिकडे त्याला प्रॅक्टिकल 5 दिवस राहायचं, ट्रेनिंग करायची, मग पिल्लं न्यायची. विदाऊट ट्रेनिंग पिल्लं देतच नाही मी. आणि तुम्ही आता म्हणताय 3,500, 2,500, 10,000चे आमदार आहेत तुमच्याकडे, हां बरोबर? आणि एवढी रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये? सर, डेटा तुम्ही एकदा चेक करा. अब्ज किलो जातो सर, अब्ज किलो. नुसती अमेरिका ना सर, अमेरिका हा देश. अहो सर, तुम्हाला एक छोटा गोष्टी सांगतो मी. सर तुम्हाला हे गुगलला तुम्ही कुठं सर्च केलं तुम्हाला आकडा घावणार नाही. का घावणार नाही तुम्हाला ते बी सांगतो. एक छोटा प्रश्न आहे सर. आज शनिवार आहे, सॅटर्डे नाईट, उद्या संडे नाईट आहे, बरोबर? हे 2 दिवस सर तुम्हाला माहिती आहे. मला एक सर साधा प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता का मला सांगा. आज सर आपल्या पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि इंडिया, माझा एक साधा प्रश्न आहे सर, आणि तुम्हाला त्याच्या आधी एक मेन्शन करतो मी. सर गल्ली बोळामध्ये वांग्याची भाजी भेटत नाही, वांग, पण चिकन थाळी आहे का? कुठं पण जावा ना, असा ऑप्शनच नाही आहे की चिकन थाळी नाही आहे म्हणून. बरोबर. सगळीकडे चिकन थाळ्या आहेत ना, गल्ली बोळात पण म्हणतोय आम्ही. मग ते चिकन कुठलं आहे तो टॉपिक वेगळा आहे, बॉयलर आहे का क्रॉस आहे का ओरिजिनल आहे का कोणतं आहे, तो विषय वेगळा आहे. पण माझा साधा प्रश्न आहे की आज आपल्या पूर्ण देशामध्ये किती किलो चिकन विकलं गेलं असेल, काय आकडाच नाही ना सर. म्हणून तुम्हाला मगाशी म्हणलं सर, समुद्र आहे. तुम्हाला काय वाटतंय 2,500चे अजून किती? सर 145 कोटी लोकसंख्या आहे आपली देशाची, आणि आपल्या देशामध्ये 108 कोटी लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत, बरोबर? तर त्यातली माझं असं म्हणणं आहे 10 कोटी लोक पकडा नॉन व्हेजिटेरियन आहेत. वर्षाला एक कोंबडा तर खातील का पूर्ण वर्षात? तरी वर्षाला 10 कोटी किलो चिकन लागते, कुठून द्यायचं? मग आता तुमची कॉम्पिटिशन कोण आहे सगळ्यात मोठी? कॉम्पिटिशन सर नाही, अजून असा अनुभव नाही आला की बाबा की हा कोणतरी कोणतरी असा असेल ना जे एवढं किलो मटन चिकन वगैरे काय बनवतंय? नाही सर, मला अजून कसं आहे सर, गावरानमध्ये नसेल पण बॉयलर मध्ये वगैरे. सर त्यांना मी कॉम्पिटिशन मध्ये नाही पकडत ना सर, पूर्ण कन्सेप्ट वेगळा आहे. 30 दिवसाचा पक्षी, 180 दिवसाचा पक्षी. मग गावरान बॉयलर मध्ये कोण आहे माझं सिस्टम मोठं केलेलं? सर किती कंपनी आहे सर, वेंकीज कंपनी माझा थोडक्यात आदर्शच आहे सर. मी त्यांना खूप मानतो, त्यांच्या सिस्टमला. ते आमचे जे त्यांचा बॉयलर पक्षी, माझा प्युअर गावरांचा पक्षी, ह्याला मी प्राधान्य देत नाही. पण सर त्यांनी मॉडेल कन्सेप्ट कसा बसवला आहे सर, तुम्हाला असं ऐकायला एक तुमच्यासाठी नवीन असेल, मी तुम्हाला सांगतो, कारण माझी इंडस्ट्री ती. सर आपल्या पूर्ण जगाचं बोलतोय मी, जगाचं, आपल्या देशाचं पण नाही, पूर्ण जगामध्ये 100% चिकन इंडस्ट्री आहे. किती पर्सेंट? 100%. त्यातली 70% आज सगळीकडं चिकन सप्लायचं काम ही एकटी वेंकीज कंपनी करते जगातली, जगात. आणि पुण्यातनं चालू झाली. बघा ना, जगामध्ये सर 70% मार्केट त्यांच्या अंडरमध्ये. 70% जोक आहे का? एक्सपोर्ट वगैरे सगळं सगळंच ना हो सर. बापरे. हां, आणि ते माझं ती कंपनी सर माझा आदर्श आहे की बाबा एवढं मोठं काम करणं. आणि सर माझं तेच स्वप्न आहे की हेच काम फक्त प्युअर गावरांचं करायचं आपल्याला, ओरिजिनलमध्ये. तुमच्या बिझनेसमध्ये आत्तापर्यंत अशा काही चुका झाल्या ज्या तुम्हाला परत आता पुढे नाही करायच्या, अशा काय आहेत का? सर माझ्या बिझनेसमध्ये चुका म्हणण्यापेक्षा ना सर, माझं एकच म्हणणं आहे, माणूस आपण जर चुकीचा निवडला तर तिथून पुढं प्रॉब्लेम चालू होतात. मग ते आपल्या जीवनातला असू द्या, म्हणजे कुठल्याही कामासाठी सर आपण कोणाला तरी निवड करतो ना. तुम्हाला वाटतं की माणसाची निवड, टीमची निवड चुकली की तिथून प्रॉब्लेम चालू होतो सर. आणि असं जर तुमच्याकडनं झालंय आधी? आणि सर टीम हो सर झालं ना त्याच्यामध्ये पण. हा सर तशी तर 22 मुलं होती, 22-23, आता 17 आहेत टोटल. ती बाकी 17च्या पुढची जी पोरं जी नाही आहेत आत्ता, ते सर निर्णय चुकले माझे. मग त्यांनी कंपनीमध्ये चोऱ्या माऱ्या, ते असं भरपूर घडतं काय 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 गोष्टी. त्याच्यामुळं माझं तेच म्हणणं आहे की सर आता समजा एखाद्या गोष्टीला, आता सर इथलंच उदाहरण सांगतो मी साधं. समजा आता हे जे रेकॉर्डिंग होते सर आपल्या इथं, हा बॅच लावला तर रेकॉर्डिंग होते, हे काम कुणाला दिलं पाहिजे तुम्ही? जो तो निर्णय चुकला, किंवा हे माईकच्या संदर्भात कोण आहे मेन, बरोबर, हे कॅमेरा सेटअप करायला कुणाला ठेवलं पाहिजे, कुणाचा अँगल बरोबर येतोय, हे जर निर्णय चुकले तर
काही व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे माझी एकच गोष्ट आहे की निवड चुकली की प्रॉब्लेम होतात. आणि जर निवड बरोबर असेल आणि जरी आपल्याकडून काही चुकलं तरी सर त्यांच्यात एवढा दम असतो की ती चुकलेली गोष्ट ती बरोबर करू शकतात. मग ही निवड सुधारायची कशी? निवड सुधारे सर अनुभव, फटका बसल्यानंतर सुधारलं पाहिजे, माझं एकच म्हणणं आहे. पण आता जे नवीन चालू करतात त्यांच्याकडे तर अनुभव नसतो. ते तेवढं सर सहन करावेच लागणार ना. काहीतरी फ्रेमवर्क असेल तुम्हाला तर कळालं असेल, ह्या 2-3 गोष्टी बघा त्यातल्या त्यात. नाही सर, माझं तेच म्हणणं आहे सर, अनुभवाशिवाय नाही. आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे की कोणताही माणूस ठेवताना त्याच्या थोड्याशा परीक्षा घेतल्या पाहिजे, अच्छा. 2-3. आता जर उदाहरणार्थ आता मी म्हणतो, जरा 10 वेळा मी सांगितलेलं आहे, हा तुझा आहे का माझा आहे, जर तुला चेक करायचा असेल तर तू त्याच्या 2 लाख रुपये मागून घे आता लगेचच्या लगेच. देतोय का बघ. कारणं लय आहेत, लिमिट संपलंय, हे झालंय ते झालंय, कारणं लय आहेत. जो लगेच देत असेल तर बघ ना. तसं तर म्हणजे हे झालं पैशाच्या बाबतीत. अशा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही एकदा त्याच्यामध्ये परीक्षा घेतल्या पाहिजे, मग खेळ खेळायला चालू केला पाहिजे, असं म्हणणं आहे माझं. एक ट्रायल बॉल असतो ना आपला, ट्रायल घेतली पाहिजे. आता तुम्ही बिझनेसमध्ये सुरुवातीला चालू केलं है ना, पहिले 10 असतील, मग 50 असतील, आता 3000 आहेत आणि आता 30,000 वर तुम्हाला न्यायचं आहे लेट्स से, राईट? तर या स्केलिंगमध्ये आता तुम्हाला काय वाटतं की तुमच्यात काय कमी आहे आणि ती तुम्ही कशी भरणार? सर कमी एकच आहे की ह्या गोष्टीमध्ये सर प्रोडक्शन जे आहे ना, प्रोडक्शन खूप कमी प्रमाणात सर. जेवढी मागणी आहे ना त्या तुलनेने प्रोडक्शन आपलं काहीच नाही आहे सर. शेतकरी जॉईंट व्हायचं म्हणलं ना, माझं का सर, माझ्या व्हिडिओमध्ये किंवा फोटो वगैरेमध्ये तुम्ही कधी जर बघितलं तुम्हाला कळून जाईल सर. अक्षरशः सर माझ्या ट्रेनिंग हॉलमध्ये बसायला जागा नसते. आता मी अनेकांना प्रश्न पडला असेल की बाबा ह्यांनी पार लोक खाली मांडे घालून बसवली, एवढ्या गुदमरीत बसवली. सर त्याचं कारण काय आहे, मी ट्रेनिंग हॉलचं मला काही आवश्यक नाही सर. मी डायरेक्ट लग्नाचं कार्यालय बुक करेन, तिथं पण माझ्यासाठी लोक येणार, मला माहिती आहे, ऐकायला, बघायला, ट्रेनिंग घ्यायला. पण सर त्या लोकांची पूर्तता करता आली पाहिजे ना. नुसताच मेळावा घेतला, रिझल्ट तर काहीच शून्य आहे, काय करायचं? पिल्लच नाही देता आली किंवा प्रोडक्ट. यस, तर तेच सर मुद्दा आहे. प्रोडक्शन सर आमचं कमी आहे. आम्ही सर त्याच्यावरती सर, आता माझ्याकडे बुकिंग केल्यानंतर 6-6 महिने वेटिंग आहे पिल्लं भेटायला. गाडीला पण कदाचित तेवढं वेटिंग नसेल, एवढं वेटिंग आहे सर. ते काय मुद्दा म्हणून केलं असं थोडी आहे. मला वाटत नाही का पटकन पैसे यावं, पटकन पिल्लं जावं, पटकन मोठं व्हावं. मोठं झालं तर मीच मोठा होणार आहे, मला वाटत नाही का? पण सर त्याच्यामध्ये प्रोडक्शनवरती आमचा फुल फोकस चाललेला आहे. आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्याच्यातून म्हणा, अनेक लोक सर जोडतात. ते लोकांची कमी नाही आहे, पक्षीच नाही सर. साधी गोष्ट आहे. आता व्हिडिओ बघणाऱ्या माणसाला पण कळतं, बघणाऱ्याला पण अनुभव आहे. तुम्हाला पण सांगतो सर एक गोष्ट. आता सध्या यात्रा असते ना सर, गावाकडे यात्रेला कोंबडा कापतात. आता माझ्या इथं व्हिडिओमध्ये बघणाऱ्या मी अनेक जण ह्या गोष्टीला रिलेट करतील. यात्रेला कोंबडा भेटत नाही सर गावाकडं. कोंबडा कापायला, खायला बिला, फार्मिंग बिर्मिंग ते लिहिलं आमचं राहिलं. देवाला कोंबडा कापायला नाही, ही गावाकडची सत्य परिस्थिती सर आता चालू. मला आता सर, आता आपण लोकेशन कुठं, तिथं आपण इंटरव्ह्यूला बसलो, कुठं बसलो आपण, पुण्यात बसलोय सर. आता आपण, आपली मैत्री झाली, आपण आज फर्स्ट टाइम भेटलो बरोबर. मला सर तुमचा मी मित्र आहे ना, मला 2 प्युअर गावरान कोंबडे आणा, कापून भाजी बनवून द्या. कुठून आणता कोंबडे सांगा? बरोबर आहे. आणता कुठून? ओरिजिनल पाहिजे मला. पुण्यात मिळणं अवघडच आहे. अहो सर, पुण्याचं सोडा, गावाकडची परिस्थितीचं उदाहरण तुम्हाला दिलं मी. देवाला कापाय कोंबडा नाही, असा प्रॉब्लेम आहे सर. तुमच्या स्केलमध्ये आता हा प्रोडक्शन हा मोठा अडथळा आहे, हां, तो तुम्हाला सोडवायचा आहे. येस. जसे जसे चांगले लोक भेटत चाललेत तसंच आम्ही त्याच्यावरती पण. ग्राहकांची कमी नाही आहे तुम्हाला? ग्राहकांची कमी नाही सर. मग ते ग्राहक तुमचे बिझनेस आहेत का इंडिव्हिज्युअल माणसं आहेत? कशाचे ग्राहक सर? जे तुमचे कोंबड्या म्हणजे विकत सर, घेणारे, कोंबड्या विकत घेणारे म्हणजे कस्टमर. हा, कस्टमर. शेतकरी हा कन्सेप्ट वेगळा, कस्टमर ना. हो. कस्टमर सर काय कमी हो तुम्हाला? आता मी सर, तुम्ही नॉनव्हेज खाता का? नाही का? जे नॉनव्हेज खात असतील प्रेक्षक, त्यांना विचारा किती शोधतात लोक, ओरिजिनलच नाही भेटत. हो ना, भेटतच नाही सर. आणि मग तुमचे जे एंड कस्टमर आहेत, हां ते असे लोक आहेत का कंपन्या पण आहेत? सर, कंपन्यांना मी चिकन विकत नाही. मला सर खूप मोठ्या मोठ्या ऑफर आल्या होत्या की आमच्या कंपनीला जॉईन हो, तुझा शेतकऱ्यांना तुझी साखळी बसवली, ते तो सगळा माल आणून मला दे, मी माझ्या कंपनीने विकतो, अजून रेट भेटन, आपण एक्सपोर्ट करू, बाहेर देशामध्ये कोंबड्या पाठवू. मी म्हणलं, आता सर उदाहरण सांगतो तुम्हाला, नायकीचा जो बूट आहे सर, नायकीचा बूट आहे, तो पुमाच्या स्टोअरमध्ये विकायला गेला चांगला वाटेल का?
बरं पुमाचा जो बूट आहे त्यांनी नाईकेवाल्यांच्या स्टोअरमध्ये विकला तर चालेल का? हम्म. सर माझं एक सेपरेट स्टोअर आहे, मी कोणत्या कंपनीला म्हणून देत नाही सर. मग तुम्ही कसं विकता, कुठे विकता? माझे सर स्वतःचे स्टोअर आहेत ना, स्वतःचे स्टोअर आहेत सर. आणि नेचर्स बेस्ट म्हणून का? नेचर बेस्ट डायरेक्ट सर माझे फ्री रेंज चिकन शॉप आहेत सर. बर. म्हणजे मी डायरेक्ट आहे ना सर, जे चिकन शॉप तुम्ही बघितलं असेल ना सर, की आपलं खोली असती, त्यात पिंजऱ्या असतात, त्यात कोंबड्या, त्या कोंबडीला हालायला पण जागा नाही, आणि तेच आपण खातोय. बरोबर सर. आता 3री-4थीच्या मुलीला पिरियड्स आहेत सर. 3री-4थीची मुलगी, तिला पिरियड्स आहेत, पिरियड्स. बरोबर. हार्मोनल चेंजेस सर, चेक करा किती प्रमाण वाढलंय. कॅन्सरचं प्रमाण चेक करा किती वाढलंय. टक्कल पडतोय, स्किनचे प्रॉब्लेम. लग्न होऊन 2 वर्ष झाले, पोरगच नाही. काय होतंय, प्रॉब्लेम काय? आणि सर साधी गोष्ट आहे, आपल्याला जेवढे लोक बघत असतील ते मला रिलेट करत असतील, काही काही नावं पण ठेवतील, स्वतःच्या फायद्यासाठी बोलतोय. अरे बाबा सत्य चालू आहे ना, फक्त कोण सांगत नाही. आणि मला सर स्पष्ट बोलायची थोडीशी सवय आहे. दुसरी गोष्ट सर तुम्हाला फ्री रेंज स्टोअर्स म्हणजे काय? फ्री रेंज स्टोअर म्हणजे सर माझे चिकनचे दुकान आहेत ना, ते डायरेक्ट असे ओपन आहेत. बर. म्हणजे मुक्त संचारामध्ये दुकानं आहेत. उकिरड्यावरती कोंबड्या म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना सर, शहरामध्ये एक 5 गुंठे जागेला कंपाऊंड मारलंय, तिथं तुम्हाला कापून देतात. आणि कोंबडा कुठे ठेवलेला आहे माहिती का? कोंबड्या शेणाच्या उकिरड्यावरती मोकळे आहेत. तुम्हाला जो पाहिजे तो बोट करा, हात दाखवा, आणि कोंबडा तुम्हाला तो पकडून कापून भेटतो. असे किती स्टोअर्स आहेत तुमचे? सर आता पुणे आणि मुंबई ह्या 2च ठिकाणी सर. टोटल मिळून सर आता तिथं मुंबईमध्ये नवीन दुकानांचं काम काहीतरी 7-8 दुकानांचं काम चालू आहे. आणि तिथं सर रनअपला आता 6 दुकानं आहेत मुंबईला. आणि आपल्या पूर्ण जे आपलं कोथरूड, बानेर, हिंजवडी, पुणे इकडं सर आम्ही ब्लिंकिट जे आहे त्याच्यावरती आम्ही सर ऑनलाईन ज्या डिलेवरी पार्टनर आहेत ना सर, डिलेवरी पार्टनर ॲप आहेत, त्यांच्या संग आम्ही जॉईन केलं. आणि ठिकठिकाणी सर आम्ही गोडाऊन बनवलेत. आणि इथं पुण्यासाठी स्टोअर जे आपलं आहे ते हिंजवडीला आहे सर. मग एवढे जे 3,000 तुमचे प्रोडक्शन किंवा अंडे हे करणारे लोक आहेत, हां, ते सगळे येऊन तुमच्या अंडर येतात आणि तुम्हीच विकता? हो. तुम्ही दुसऱ्यांना देत नाही? नाही नाही नाही. म्हणजे आता जेवढे लाखो अंडी जी होतात सगळे ते तुमच्या थ्रू बस माझं मी स्वतःच विकतो. तुम्हीच विकतात? हां, मग दुसऱ्याला स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट आहे तुमची? नाही सर. माझं सर वेबसाईट नाही सर. आम्ही सर B2C काम करतो सर. आता डायरेक्ट आम्ही म्हणजे लोकांना होम डिलेवरीपर्यंत. म्हणजे सर आता तुम्हाला साधं गणित सांगतो. आपल्या हिंजवडीसारखं आता सर आपण पुण्यामध्ये, आपण पुणे मुंबईमध्ये, आता जे गावाकडचे जे प्रॉपर आहेत त्यांना ते रिलेट व्हायचं नाही. पण पुणे मुंबईमध्ये सर एक सोसायटीमध्ये 5-5, 10-10 लोक आहेत. एक सोसायटी 500 पासनं तर 5-5 हजार फ्लॅटची एक सोसायटी. बरोबर का चुकीचं आहे? तर एकाच सोसायटीमध्ये 5,000 कस्टमर आहे. आणि आम्ही सर B2 डायरेक्ट C करतो, बिझनेस टू डायरेक्ट कस्टमर. मध्ये कोणतं माध्यम नाही. आणि सर माझाच विचार चालला आहे आता, तेवढ्या सर मी कॅपेबल अजून झालो नाही आहे की तसं मी बोलावं. माझं सर आता ऑनलाईन आम्ही प्ले स्टोअरला सर ॲप पण बनवून ठेवलेलं आहे, नेचर बेस्ट नावाने. म्हणजे तुम्ही सर ॲप खोलायचं, तुम्हाला किती चिकन पाहिजे, 1 किलो अंडी किती पाहिजे तेवढी ऑर्डर द्यायची, तुमचा फ्लॅटचा नंबर बिमचा पत्ता बित्ता ॲड्रेस भरायचा, OTP व्हेरिफिकेशन तुमचा होणार नंबरनी, आणि तुम्हाला सर घरपोच चिकन भेटणार डायरेक्ट. तसे मी सर गोडाऊन करतोय. तो माझा सर सेटअप जरा, त्या सेटअपला अजून 3-4 महिने लागतील. तेवढा सेटअप झाला तर सर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन ॲपवरती, कारण सर ऑनलाईनचा जमाना आलेला आहे. पुढच्या 5 वर्षाचा काय तुमचा प्लॅन आहे? सर माझं 5 वर्षामध्ये असा प्लॅन आहे की जे बॉयलर सर जे लोक खातात आहे त्याचा रेट सर चालू आहे आता 250-300 रुपये. बरोबर. माझा प्रयत्न चालला आहे सर की त्या रेटला चिटकून, नीट ऐका सर, त्याच रेटला चिटकून ओरिजिनल प्युअर गावरान लोकांना खायला घालणार सर मी. अच्छा, 300-400 रुपयामध्ये? हां, ओरिजिनल 6 महिने वाढलेला पक्षी सर. मी माझं रेट कमी करायचा अजून प्रयत्न करतो. म्हणजे शेतकऱ्याकडून विकत घ्यायचा रेट थोडा वाढवायचा आहे, आणि जे खाणार आहेत त्यांना रेट कमी करायचा आहे. म्हणजे ती एक समस्या. आता माझा जो वर्ग आहे ना खाणारा, तो सर सगळा क्लास 1 आहे. म्हणजे सर आता 1000 रुपयाला कोंबडा विकतोय हो मी, तो वर्ग वेगळा आहे एक. बरोबर. पण सर तोच आकडा मी 500ला केला तर सामान्य माणसाला पण खायला भेटन. आणि गावाकडे तालुका लेवलला तिकडे पण जाता येईल? तिकडं पण जाता येईल. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, तालुका लेवलला न्यायचा प्लॅन आहे तुमचे स्टोअर्स? सर आता तेवढी रिक्स म्हणा, कारण माझ्या दृष्टिकोन ती रिक्स आहे एक. कारण सर बघा तुम्हाला सांगतो ना, ते म्हणतो ना आपण, दात नाही तर चणे नाही, चणे नाही तर दात नाही. बरोबर.
तर ती गोष्ट सर आता आपल्याला उद्भवती आहे गावाकडे पण सर तो जो खाणारा आहे तो कशी पण शोध मोहीम करून शोधतो. पण पुण्यामध्ये मुंबईमध्ये सर ऑप्शनच नाही ना. ऑप्शन नाही. नाही, मार्केट असंच असावं, जिथं गरज आहे तिथं विकावं बस बस आणि बस जिथं उत्पादन करता येतं तिथं करावं. तेच करतो सर मी. आता हे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सर आपलं प्रोडक्शनचं काम चालतं आणि सर पुणे आणि मुंबई एवढं मोठं आहे ना की सगळ्या जिल्ह्यांचा माल हिथंच खपतोय, बाहेर जायची पण गरज पडत नाही सर. तुम्ही आता एवढं मोठं ब्रँड बनवलं, तर तुम्हाला काय वाटतं हे ब्रँड कशामुळं बनतं? विचारामुळं, सोशल मीडियामुळं, का तुमच्या उत्पादन क्षमतेमुळं? सर ब्रँड हा बनतो सगळ्यात पहिलं की तो ब्रँड आहे कोणाचा. हम्म. आता सर साधा गोष्ट आपण बघा ना. आता माझंच सांगतो सर. आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायला जातो ना सर आपण, तिथं सर भरपूर स्टोअर आहेत. पण क्रोमाकडे लोक एक विश्वासाने बघतात. क्रोमा का? ह्याच्या मागचा चेहरा कोणाचा आहे? टाटा. टाटा. न मग कोणतं घ्यायचं? टाटा. आता सर हे बनतं तर त्याला कारण असे सर तो माणूस कसा आहे, परत क्वालिटी कशी आहे, कामाची पद्धत कशी आहे, त्याचा व्यवहार समाजामध्ये त्याची प्रोफाईल कशी आहे, हे त्याला सर भरपूर कारणं जुळून आणल्यानंतर ब्रँड तयार होतो. तुम्ही आता शेवटचे एक 4-5 क्वेश्चन घेतोय. तुम्ही तुमच्या बिझनेसला काय बघता? इथून 10 वर्ष पुढं तुम्ही काय असाल? बिझनेस कुठे जाईल? सर माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला मी मागाशी सांगितलं की सर पूर्ण जगामध्ये इंडियामध्ये किती किलो चिकन जात असन, बरोबर? तो आकडा सर माझं स्वप्न आहे की तो आकडा माझा असावा. अच्छा, पूर्ण तुमचाच असावा. पूर्ण माझा असावा. आणि ह्याला सर साधी गोष्ट आहे. एक मी चिकन खाणाऱ्या लोकांना विचारतो, तुम्हाला एक ऑप्शन आहे की पिंजऱ्यामधलं ज्याला हालता पण येत नाही तो पक्षी खायचा, का दादानी वाढवलेला मुक्त संचारमधला जो ऊन वारा पाऊस तिन्ही ऋतूंचा सामना करतोय, जो शेवग्याचे पाला खातोय, जो मेथी घास खातोय, जो तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका सोयाबीन खातोय, जो ॲझोला खातोय, जो हायड्रोफोनिक खातोय, म्हणजे आयुर्वेदिक गोष्ट मी त्याला चारतोय आणि मुक्त संचारमध्ये वाढलेला आहे तो. उकिरड्यावरचा पक्षी माझा, उकिरड्यावरती राहतोय, ऊन वारा सहन करतोय, त्याची ह्युमिनिटी पॉवर वाढलेली आहे. ज्या पक्षाला चालता येत नाही, चालता ज्या पक्षांना पहिल्यापासून तर लास्टपर्यंत इंजेक्शन मारत आणलंय, ज्या पक्षाला पळता पण येत नाही ना सर पक्षाला, तो पक्षी तुम्ही खाताय, तसं तुम्ही होणार आहे. आमचं कसं आहे, करंट आहे, तर आपल्याला करंट येणारच आहे सर. साधी गोष्ट आहे. आजच्या युवकाला तुमचा काय एक संदेश असेल सर बिझनेसचा? सर युवकांना माझा सल्ला सर असाच आहे प्रत्येकाला की सर प्रत्येकाने व्यवसायामध्ये पडलं पाहिजे. आणि व्यवसायाला सर समजा जर 2 लाख रुपये लागतात, माझं एकच म्हणणं आहे सर, प्रत्येकाची आयडिया छान असते, प्रत्येकाचं सगळं आणि प्रत्येकाचं मोठं होणार. पण माझं असं म्हणणं आहे की जेवढं आपल्याला लागतंय ना, समजा व्यवसाय चालू करायला 2 लाख रुपये लागतात, तर कमीत कमी 4 लाख रुपये आपल्याकडे खिशामध्ये जमा होतोपर्यंत उड्या मारावाच नाही, बर. शांत बसावं. आणि ज्याकडे 4 जमाच नाही झाले त्याने सर नोकरी करत राहावं. जमणार ना सर, आज ना मध्ये जमणार ना पैसे. हां, बरोबर आहे. आज जॉब करून पैसे जमणार, आज पण 2 लाख रुपये व्यवसायाला लागतात ना आपल्याला, तर आपण 4 लाख रुपये जमा करत तोपर्यंत तरी शांत बसलं पाहिजे. नाही तर आपला व्यवसाय 2 लाख रुपयाचा आणि घेऊन उड्या मारली 1 लाख रुपयात, पैसे संपल्यानंतर मग भांडणं तडणं चिडचिड दुसऱ्यावर आरोप करणं हे होणारच आहे. तुमच्या मते नशीब आणि मेहनत याला किती टक्के वेटेज आहे? तुम्हाला काय वाटतं, किती टक्के नशीब, किती टक्के मेहनत? सर नशिबाचं म्हणण्यापेक्षा आहे ना, मी पॉईंटवरती येतो. नशिबाचं तिकडे जाऊ, मग नशिबाचं नशीब म्हणजेच काय असतं मला माहीत नाही, पण एक सांगतो की आपल्या भोवती सर एक ताकद फिरत असते. जर चांगलं लोकांचं आपण करतोय तर आपल्या मागं सर एक ताकद अशी फिरत असते. त्याला तुम्ही देव म्हणा, तर वारं म्हणा, ना तर काहीतरी नशीब म्हणा, त्याला काही पण आपण नाव ठेवू शकतो. पण एक अदृश्य शक्ती आपल्या मागे फिरत असते. आपण जर मनाने जर विचार केला ना की आपल्याला हे पाहिजेच, आणि त्याच्या मागचा जर हेतू सगळ्यांचं चांगलं व्हायचं जर असेल, तर सर त्या ऑटोमॅटिक गोष्टी घडून येतात, ह्याला मी मानतो. आणि राहिला विषय 100%. हां, आता सर महाभारत कृष्ण आणि अर्जुनाचं चाललं काय होतं, मग कष्ट करावे लागन, तुला भेटन सगळं, पण कष्ट करावं लागन, त्या मताचं सर मी आहे. ठीक आहे, गुड. आता आपला शेवट आपण एक रॅपिड फायरनी करूया. तुम्हाला याचं उत्तर एका शब्दात किंवा जास्तीत जास्त एका लाईनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, प्रयत्न करा, बघूया आपण. हां, सुरू करूया. हां. प्रॉफिट की नाव? नाव.
शहर की गाव? गाव. मार्केटिंग का प्रोडक्ट? मार्केटिंग. सोशल मीडिया का माउथ पब्लिसिटी? माउथ पब्लिसिटी. मेहनत का मैनेजमेंट? मॅनेजमेंट. पहिला ग्राहक का पहिला इन्व्हेस्टर? ग्राहक. आणि प्रोडक्शन महत्त्वाचं का ब्रँड महत्त्वाची? ब्रँड. परफेक्ट. थँक्यू सो मच. तुम्ही मस्त उत्तर दिले. थँक्यू सो मच. तर आपण आत्ताच एवढा छान हा पॉडकास्ट बघितला. ह्याच्यामध्ये मी स्वतः पण बरंचसं काही शिकलो. सौरभ दादांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी 4-5 वर्षाचं असताना कशी चहाची ती किटली घेऊन जायचे वडिलांबरोबर, कसं त्यांनी वडिलांकडे ऑब्झर्व करायचे की कुठे बटाटा स्वस्त मिळतो, पुढेच मिळतो का मागे मिळतो. त्यांच्या मते वडिलांचे ते संस्कार त्यांच्या बिझनेससाठी फार फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मते प्रॅक्टिकल नॉलेज हे पालकांनी मुलांना द्यायला पाहिजे. त्यांनी हे पण सांगितलं की पालकांनी मुलांवर का ट्रस्ट केला पाहिजे आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. माझ्या मते त्यांनी जेव्हा सांगितलं की या सगळ्या मित्रांबरोबर 17 मित्र त्यांना जुळलेले आहेत, त्यांच्या नर्सरीपासूनचे जे मित्र त्यांच्याबरोबर आत्ता बिझनेसमध्ये पार्ट आहेत, काहीतरी इक्विटी होल्डर आहेत, काही त्यांचे पार्टनर आहेत. हे कसं करतात ते. प्लस त्यांनी सांगितलं की 3-4 हजार लोकांची कम्युनिटी त्यांनी जी बनवली आहे, त्यांचे ट्रेनिंग्स करतात. आणि विषय काय तर कोंबडी. तर या विषयावर त्यांच्याबरोबर आपण भरपूर गप्पा मारल्या. काही पॉईंट्स त्यांनी जे सांगितले की ॲग्रीमेंट बिना तुम्ही प्लीज काही करू नका. ॲग्रीमेंटला खूप महत्त्वाचं आहे. माणसं ओळखायला शिका. माणसं चुकली तर बिझनेस चुकणार आहे. रिस्क घ्यायला शिका. रिस्कशिवाय काहीही नाही आहे. त्यांच्याकडनंही चुका झाल्या, पण ते ऑलवेज फॉरवर्ड लुकिंग होते की झाल्या आता पुढे सरकलं पाहिजे आपल्याला. त्यांनी हे पण सांगितलं की मोठं व्हायचं असेल तर मित्र तुमच्या जवळ पाहिजे. त्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये बिझनेस हा घडला पाहिजे. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की जगामध्ये गावरान कोंबडी, गावरान अंडी खाणारी जेवढी पण लोक आहेत, त्या सगळ्यांना एक दिवस त्यांचा ब्रँड, नेचर्स बेस्ट ब्रँड ची कोंबडी त्यांच्या घरी पोचली पाहिजे. आपण सगळे मिळून त्यांना ऑल द बेस्ट देऊया आणि नक्की आपला पुण्यातला ब्रँड जगभरात नेऊया. थँक्यू सो मच. तुम्ही आले माझ्या पॉडकास्टवर. थँक्यू. थँक्यू सर.